तोपर्यंत हे करूया का, मी जरा इकडे घेते लॅपटॉपला पलीकडे ठेवू का असू दे इथं पलीकडेच होणारच नाही तू तुकडा चिठ्ठी असेल तर चालेल. थँक्यू. निलेश हे राकेश ते हे आणून दे, पण तू लेक्चरमध्येच तिकडे हँडल कर. माझ्या करायचंच काम करायचं तू सांगितलं मला. काय टाकलं कुठं ग्रुपवर? ते होय, ते काल कोणीतरी प्रश्न विचारला होता का, काहीतरी ॲप्लिकेशन्स आहेत का ई ग्रंथालय नाही, लायब्ररीचे ॲप्लिकेशन मोबाईलवरती प्ले स्टोअरवरती असे अवेलेबल आहेत का असं म्हणून एक यशवंतनंच विचारलेलं आहे. ग्रुपवर नाही विचारलेला, लेक्चर चालू असताना विचारलेलं आहे. मग ई ग्रंथालयच तेवढं आहे. लायब्ररीचे जे काय आपले LMS आहेत ना, लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम आहेत, मग कुठली असेल, ग्रंथालय आहे, गोवा आहे, परत आणखीन काय असेल, मग यांचे मोबाईल ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहेत का असं म्हणून विचारलेला यशवंतनं. मग ते मॅडम वगैरे सगळ्यांनी नाही म्हटले, पण ई ग्रंथालयाचं किंवा काही लोकलचे जे काय आहेत ना त्यांचे मोबाईल ॲप्लिकेशन वगैरे आहेत आहे. आपले कसं की ई ग्रंथालयाचं आपल्याला माहिती होतं. आणखीन EG4 जे काही क्लाउडवरती गेलेत ना त्यांनी अवेलेबिलिटी मोबाईलवरतीच करून दिले. त्यांनी मेंबर ID जे आपण इथं बारकोडवरती लावलेत ना त्यांना लॉग इन करून बघता येतं. हे नंतर चेक करूया आता जे सांगतो त्याच्यामध्ये. ओके, आपण हे नाही तू अपडेट कर. ह्याच्यामध्ये स्पीड कुठे टाकले का बघ, तिथे 200 MBPS करायचं स्पीड. त्याचं मिळाले आपल्याला नाही, यामध्ये तर काही नाही दिसत नाही. हां, वायफाय वगैरे तसं काही यामध्ये नाहीच आहे. नंतर आणि स्पेस आणखीन नाही यामध्ये. ई ग्रंथालयाचं काय घेतलं मी लेटर, हे मी टाईप केलेलं लेटर कुठे बघ जरा, का तेच अपलोड केलं? अपलोड म्हणजे खाली घे बघू समजा फोटो का? तेवढंच आहे ते. डेव्हलपर बाहेर यायला पाहिजे. इन्फॉर्मेशन सेंटर फॉर ऑटोमेशन आणि नेटवर्किंग इंस्टिट्यूट फॉर डॉक्टर फॉर ऑटोमेशन ऑटोमेशन. ठीक आहे, काय बदलायचं काय येलो डट्टी फेलो, येलो डट्टी फेलो घे पुढचं ते हे देतात. तब्येत बरी आहे, एक औषध दिलं, त्या औषधानं ब्लड सर्क्युलेशन वाढलं, तात्पुरतं काम करेपर्यंत. जिभेवर घ्यायचं आहे. गेल्यानंतर त्यातलं काढ. गेल्यानंतर दवाखान्यात गेलो आणि दिलं ते, त्या औषधाने फरक पडला रात्री, कारण मला उठायला त्याचं बंद झालं. कशी तरी गेले
मग आता सकाळी पण ते जिबेवर घ्यायचं होतं ते घेऊन आले. सहीशी करायचं प्रमाणे ते कशात ठेवलं बघ जरा, तिथं संध्याकाळपर्यंत चालेल. तोपर्यंत आवडून घ्यायचं पुस्तक. पण 2 दिवसानंतर मग सेटिंगही करावं लागतं. तिथं दुसरे फाईल आतमध्ये ठेवले आता का बघ, कारण आत्ता रजा मागून देणार नाहीत ते मला. आणि मग ते औषध घेऊन आलं. पण ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळं डावा उजवा हात जरा कमी आहे. सुशील कुमार आहेत ना. हां, मला वाटलं मीटिंग आहे ना आता, सर आलं की सुरू होतं. त्याच्यावरती सही शिक्का घ्यायचा सरांचा. हे मी आतमध्ये होते इथंच, पण मीटिंग झाल्याशिवाय मिळणार नाही. हे एवढं अपलोड करायचं. पुन्हा बऱ्यापैकी आपण हे केलं 4.3.3. आता हे जे आहेत ना हे सगळे हे आल्यावरच होणार. हे स्कॅन केलेलं आल्याशिवाय होणार नाही ते. 4.3.4 नका श्वासमध्ये 4.3.4. हां, मोबाईल दे, त्याच्यावर मला टाकायला लागणार. हां, ते माझं देखील मेसेज टाकायला लागणार. जॉईन करून जाईल. ते चालू करून ठेवलंय मी, जॉईन झालं. मी कोण हे केलं तर मला कळेल तरी. अकॅडमिक इयर 2021-22 मध्ये ज्या प्राध्यापकांनी स्वतःचे व्हिडिओ तयार केले असतील आणि सोशल मीडियावर ठेवले असतील तर त्याची लिंक आज दुपारपर्यंत मला द्यावी. हां, हे बिल ठेवू आहे आठवत नारोकेल ते नारोक्यांना स्कॅन करायला सांगते, कारण लेक्चर असल्यामुळे ह्याला लेक्चर हँडल करावं लागेल. आणि सरांची सही शिकायच्या घालून द्यायचं मला अपलोड करायचं. जर आलेत काय सर? सर करतो ना मग एवढं द्या की मला आणून आम्ही हे कामच करून टाकतो. ह्याच्यावर सही शिक्का पाहिजे दोन्ही पण. हां, सील पण मारा. सील पण मारा. आणि कुठलाही मॅटर जाणार नाही अशी सही घ्या. जाऊ लवकर कसं द्यायचं. हे आल्याशिवाय देता येणार नाही. त्याच्यामध्ये आणखीन ठेवता येत नाही. कुठलं माहिती आहे का? कोर्स फॉर विच कंटेंट इज डेव्हलप. आपलं यूट्यूब ओपन कर. यूट्यूबवरती आपण त्या महिलांचे ठेवलेले आहेत ना 7. कुठले कुठे नवीन ठेवलेत बघा. प्राध्यापकांनी नाही वाटतं आपण. डेव्हलपमेंट फॅसिलिटी लिंक टू व्हिडिओज ऑफ ई कंटेंट डेव्हलपमेंट फॅसिलिटी. कुणाचे पाहिजे तसं काय नाही. हे आपले व्हिडिओ आहेत. हे डिसेंडिंग काउंटरमध्ये आलेले आहेत. हे 2 टाकले. एक प्रायव्हेट हा मध्ये प्रोजेक्ट वाटतं. त्याचा नाही चालेला. हा तू रामानं तिथं ठेवला तिथं. नाही तो सगळ्यांचे आहेत. आपण एक प्लेलिस्टच बनवल्या, त्या प्लेलिस्ट मध्ये आहे. पण ह्याच्यामध्ये ही प्राजक्ता नाही आहे. प्राजक्ता माफोळकरचा नाही आहे हा. ते ओपन कर. नाही आहे? नाही, हा हिचा आहे. पण हा व्हिडिओ अनलिस्टेड आहे, म्हणजे हे काही दिसत नाहीये. हा दिसणार आहे याच्यामध्ये. ते नाव वगैरे हे आहे. हा ते दिसू दे. तो खालचा 2.51 मिनिटाचा कुठला तो कट कर. हा
हवाला हो. हे कसं आहे, याचे व्ह्यूज वगैरे आहेत आणि हे मी म्हणते आपल्याला दिसणार म्हणजे बाहेर कुठे दिसत नाही, तो पब्लिकली दिसत नाही. आपल्यासाठी असू दे, कारण व्ह्यूज आहेत ना ह्याला. ह्या वर्षाचे कुठले कुठले अपडेट झाले ते इथं डेट दिसते बघा उजव्या साईडला. मग आता 20 आहे, ह्याच्यावरती अजून 22 मध्येच अपलोड केलेले आहेत. 21चा काही दिसत नाही. कुठला आहे? 22 ऑगस्ट 20चा 21 हा मॅडमचा येतो, पात्रे मॅडमचा. तो कशात टाकायचा सांगू काय? ओपन करते, एक्सेल शीट ओपन करते. कंटेंट डिस्ट्रीब्युशन सिस्टम जुनं ओपन कर बरं, कसं कसं टाकलं बघा. फोल्डर म्हणजे 4.3.2 4 ई कंटेंट केलेलं. पहिलं एक्सेल ओपन कर, पहिली वर्ड ओपन कर. डॉट दिलाय म्हणजे हा नसावा ना. जास्त कंटेंट ह्यामध्ये दिसतंय. ही फाईल मोठी आहे. कंटेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूशन वर्क काय ते वाचायला पाहिजे. पुढं कम्प्युटर लॅपटॉपचे दिले, UPSचे दिले. आता नवीन काय आणलं विचारायला पाहिजे. आणि त्याची बिलं दिली. हीच बिलं आपल्याला द्यावी लागणार आहेत. फक्त त्याच्यामध्ये नवीन मायक्रोफोन वगैरे काय आणलंय का त्याच्यातलं? माईक वगैरे, माईक सिस्टीम वगैरे ते तसलं काय ऐकलेलं वगैरे काय आहे का एक्स्ट्रा ॲड झालेलं? बिलांमध्ये बघायला पाहिजे. थँक्यू. कॅन्सर आम्ही हे बघतो. त्याला फोटो काढू. स्टुडिओचा वापर करून डेटा होतो. लाईव्ह स्टुडिओने यूट्यूबला कुठलं गेलं बघायचं. एक लेक्चर असणार आहे. लाईव्ह घेतलेलं. हो, जरा बघ. IPRचं किंवा कुठलं तरी एखादं असणार आहे. वरती जरा हे 3 नंबरचं कशा टाकलं? लेक्चर कॅप्चरिंग सिस्टम व्हिडिओ मला तर काय गणित त्यावर हे जरा टीचर कळलं. वरती देखील डेटा मॅनेजमेंट टीचर्स एक्सटर्नल एक्सपर्ट मान्य लिस्ट ऑफ ई कंटेंट डेव्हलप्ड इन हाऊस. काय काय केले त्याची लिस्ट टाकली. बरं, कोर्स फॉर विच ई कंटेंट इज डेव्हलप्ड. टीचर्स एंगेज लागला दुखायला. टीचर एंगेज्ड इन ई कंटेंट डेव्हलपमेंट. जरा यूट्यूबला बघ कोणाकोणाचं. लाईव्ह स्ट्रीमिंगला कुठलं कुठलं घेतलेलं ते बघ. लाईव्ह स्ट्रीमिंगला 21चा पण दिसतोय. टूल्स अँड टेक्निक्स इफेक्टिव्ह. हे दोन्ही टाकायला लागतील, कारण तो ह्यांचा आहे ना, कलोळे सरांचा. टूल्स अँड टेक्निक्स आणि वेबिनार ऑन IPRचं झालेलं आहे. तो परवाचा गेल्या वर्षीचा घेतलेला. आई हो, रामानंद लागला माझा हात दुखायला. हात वरतून बसायला नाही पाहिजे. हे 2 टाकता येतील लाईव्हचे. त्याची मला लिंक दे. त्याच्या लिंक
याच्या हा व्हिडिओ ते घे किती लिही किती वेबिनार ऑन IPR घे. लिहू हम्म. याचे डिटेल्स इथून काय घेता येत आहेत का? शेअर लिंक हे जाईल की इकडची हां लाईव्ह स्टुडिओला. इथं डेट आहे, इथं लिहू ना. डेस्कटॉप तिथे टाकते. याच्यामध्ये? हां, तिथे टाक. बरं लिंक कुठं पेस्ट करू ते सांगा, कारण ऑलरेडी तिथे कॉपी टाक. केलं इथं. तिथे नाही, लिंक पण ह्याच्यातच टाकायला लागणार आहे. त्याच्यातच ह्याच्यातच टाकायला लागणार. टाक. बरं ही लिंक आल्या. ते पण टाकच टाक. स्पेस दे, स्पेस दिलाय फक्त. एंटर दे मग ते वेगळं होईल ना. अल्टर एंटर न जाते ना खाली. ठीक आहे, ह्याला नंतर मी हायपर लिंक देतो. आता दुसरा पण कॉपी करून घेऊ दे काय. हां, जरा ती जुनं ओपन कर. 8 मार्चला आपल्याकडे कार्यक्रम घ्यायचा आहे. या महिलांचा सत्कार करून त्यांचा ऑर्केस्ट्रा टाईप छोटासा कार्यक्रम ठेवायचा आहे, म्हणून मला नावं हवी आहेत. हां सर, लिंक शेअर केली आहे तुम्हाला. नाही पाठवली, बरोबर पाठवते. आणि मी तुम्हाला फोन करणारच होते. मी आता मीटिंगमध्ये असेल CDCच्या 1 तास तरी चालेल ते मीटिंग. त्यामुळे तुमचं लेक्चर होईपर्यंत मी जर बाहेर आली तर ठीक, नाही तर तुमचं तुम्हीच वाइंड अप करा. जर मुलांना काही शंका असतील तर हे, आणि मुलांना सांगा उद्या आपण किती वाजता घेणार आहे ते लेक्चर. हां चालेल. मग नंतर बोलू. ठेवू ना. हां हॅलो, कॉलेजवरती आहे. अरे पाठवलं मी लिंक, कशी काय सर. तो कुठं आहे? हां ये. बरं जुनं ओपन करा म्हणून. जो खाली जे बघा लिंक कुठे दिलेत बघ, नाही दिलेली. यूट्यूबचं घे, लाईव्ह स्टुडिओ यूट्यूब. नावं फक्त टाकलेत. हां नावं फक्त टाकलेत. लिस्ट ऑफ ई कंटेंट डेव्हलप्ड इन हाऊस. खाली व्हिडिओ वर पण व्हिडिओ टाकायला पाहिजे. चुकलं हे गेल्या पाहिजे ह्याच्यात. वरती घे, वरचं मेन घे ना. लिस्ट ऑफ ई कंटेंट डेव्हलप इन हाऊस, म्हणजे काय डेव्हलप केलं त्याची लिस्ट द्यायची आहे ना. व्हिडिओ डेव्हलप केला आहे कुठल्या कोर्ससाठी असंच द्यायला पाहिजे. हॅलो हॅलो, एम आय ऑडिबल? माझा आवाज येतोय का? हो सर, तुमचा आवाज येतोय. ठीक आहे. आपण दोघच होते का की एक जण जवान आहेत पार्टिसिपंट इथे? हो सर, येतोय आवाज तुमचा. आपण 1-2 मिनिटं वाट बघूया का की काही विद्यार्थी ओके सर. जॉईन होईपर्यंत? हा ठीक आहे, बघूया वाट. सॉरी फॉर द सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. थोडं अचानक मीटिंग एक जावं लागलं. ठीक आहे, पार्टिसिपंट जॉईन होत आहेत. ते काही हरकत नाही. हा हॅलो मॅडम. काही हरकत नाही, उशीर झाला तरी. मुलं आता नाहीतर असेल तसे 11:15 जॉईन होतात. अच्छा, हां त्यामुळे एक 5 मिनिट अजून तुम्ही वेळ बघा. एक माझ्या नेहमीच्या ह्याच्यानुसार अजून एक 2-3 जॉईन होतील.
आणि मग चालू करा तुम्ही. ठीक आहे, ठीक आहे. हं? चालेल. ओके. चंद्रशेखर, हॅलो, यशवंत, हा सर बोला. हा, तुमचं पूर्ण नाव काय? यशवंत कुंभार. यशवंत कुंभार. आणि रामानंद, तुमचं रामानंद. रामानंद करडे सर. येस, आवाज येतोय. रामानंद करडे. अच्छा. आणि देन चंद्रशेखर कोणीतरी आहे. मॅडम सर नमस्ते, रोहिणी चंद्रशेखर करमरकर. नमस्ते अच्छा, सर. तुमचं नाव चंद्रशेखर करमरकर असल्यामुळे मोबाईलवर त्यांचं मिस्टर. एक्स्ट्रीमली सॉरी. हा हा असू दे असू दे. अच्छा 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 अच्छा, ठीक आहे, ठीक आहे. हा, गेल्या सेशनच्या वेळेला पण तुम्ही होता जॉईन माझ्या हो माहितीप्रमाणे. हो होते. ठीक आहे. गेल्या लेक्चर मध्ये आपण बिफोर स्टार्ट द लेक्चर माझा एक प्रश्न तुम्हाला सगळ्यांसाठी हा होता. काही जॉईन व्हायचे ते होतील किंवा आपण कंटिन्यू करूया. की गेल्या लेक्चरला आता आपल्याकडे जो पेपर आहे तो माझ्याकडे आहे ग्रंथालय संघटन, लायब्ररी ऑर्गनायझेशन. आणि पहिल्या लेक्चर मध्ये ग्रंथालयाचे प्रकार आणि त्याचबरोबर ग्रंथालय व माहितीशास्त्राचे जे सिद्धांत आहेत त्याच्यावरती आपण चर्चा केलेली होती. ओके. त्याच्यामध्ये कोणाला काही अडचण वाटली का त्यावेळेला? हॅलो. हा सर. हा, गेल्या लेक्चरला ज्यावेळेला आपण ग्रंथालय म्हणजे काय, ग्रंथालयाचे प्रकार कोणकोणते आहेत, आपण ज्याच्यामध्ये शालेय ग्रंथालय, शैक्षणिक ग्रंथालय, विद्यापीठीय ग्रंथालय, सार्वजनिक ग्रंथालय आणि त्यांची कार्य पद्धती कशा पद्धतीने असते, या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा केलेली होती. आणि त्याचबरोबर माझ्या माहितीप्रमाणे आपण ग्रंथालय आणि माहितीशास्त्राचे जे सिद्धांत आहेत त्या सिद्धांतावरती सुद्धा आपण चर्चा केली होती. बरोबर आहे? हो सर. कन्फर्म? लास्ट आपण ग्रंथसंग्रह आणि वर्गीकरण इथपर्यंत येऊन संपवलं होतं. अच्छा. अंधांसाठी ग्रंथालय ते झालं होतं. आणि सिद्धांत झाल्यानंतर ज्याला आपण ग्रंथालय व माहितीशास्त्राची जी चळवळ आहे ती चळवळ कशा पद्धतीने झाली त्याला आपण इंग्लिशमध्ये लायब्ररी मुवमेंट म्हणतो. या गोष्टीवरती आपण चर्चा करूया. माझं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज, उद्या आणि परवा 3 दिवस कंटिन्यू लेक्चर असणार आहे. मी म्हणजे पॉसिबल मी प्रयत्न करतो की आपला सिलेबस कव्हर करावा त्याच्यामध्ये. ऍक्च्युली ग्रंथालय व माहितीशास्त्र क्षेत्रामध्ये जे 5 सिद्धांतावरती आपण चर्चा करणार आहे हे सिद्धांत, आता मूळचे जे सिद्धांत डॉक्टर एस आर रंगनाथांनी 1931 साली दिले, ज्याला आपण 5 लॉज ऑफ लायब्ररी सायन्स म्हणतो, हे 5 सिद्धांत आहे. परंतु काळाच्या ओघामध्ये एक 6वा सिद्धांत त्या ठिकाणी आला किंवा काही ई रिसोर्सेस, काही वेब डेटाबेसेस आले, त्या संदर्भातले काही लॉज त्या ठिकाणी आले किंवा सिद्धांत त्या ठिकाणी आले. त्या गोष्टीवरती आपण खरं तर चर्चा करणार नाहीये, कारण की हा सर्टिफिकेट कोर्स आहे आणि तुम्हाला मला अवास्तव जास्त गोष्टी सांगून पुन्हा कन्फ्युजन क्रिएट करायचं नाहीये. त्यामुळे ज्या काही जे 5 सिद्धांत आहेत त्या 5 सिद्धांतावरती आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर ग्रंथालय चळवळ कोणकोणत्या होत्या, कशा पद्धतीने ग्रंथालय चळवळ निर्माण झाली, कारण की एखाद्या गोष्टीमध्ये जर आमूलाग्र बदल घडवून आणायचे असतील तर ते बदल घडवून आणत असताना एखादी चळवळ उभी राहावी लागते. आता सपोज आपण असं म्हणतो की सरकारला एखादी मागणी पूर्ण करण्यासाठी एक चळवळ तयार होते आणि त्या चळवळीच्या माध्यमातून सरकारकडून मागण्या पूर्ण केल्या जातात. एक मिनिट. ओके.
हॅलो. तर मग काही ग्रंथालय चळवळी निर्माण झाल्या. त्या ग्रंथालय चळवळीतून भारतामध्ये ग्रंथालय माहितीशास्त्र क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने बदल गेले किंवा बदल झाले आणि त्याचा परिणाम आपण बघतोय की ग्रंथालय माहितीशास्त्र क्षेत्राला एवढं मोठ्या प्रमाणामध्ये व्यापक स्वरूप प्राप्त झालं. जी व्हॅल्यू आहे किंवा जी मागणी आहे ग्रंथालय माहितीशास्त्र क्षेत्राला, याचं कारण आहे की ग्रंथालय व माहितीशास्त्र क्षेत्रामध्ये तयार झालेली चळवळ, त्या चळवळीतून निर्माण झालेले प्रश्न, त्या प्रश्नातून निर्माण झालेले काही प्रश्नातून काही निर्माण झालेल्या गोष्टी आणि त्या गोष्टी सोडवण्यासाठी सरकारने किंबहुना तत्कालीन सरकारने कशा पद्धतीने प्रयत्न केले किंवा चळवळ निर्माण करण्यासाठी राजे रजवाडे जे होते त्यांनी कशा पद्धतीने प्रयत्न केले किंवा डॉक्टर एस आर रंगनाथन असतील, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड असतील, अशा व्यक्तींनी कशा पद्धतीने प्रयत्न केले आणि कशा पद्धतीने ग्रंथालय चळवळ निर्माण झाली या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रंथालय शास्त्राचे 5 सिद्धांत आहेत. तुम्ही लिहून घ्या, मी तुम्हाला सांगतो. आपल्या हाताखालनं एकदा तरी ते सिद्धांत जावेत, कारण की तुम्हाला त्या गोष्टी माहित असणं फार गरजेचं आहे. तर डॉक्टर एस आर रंगनाथन ज्यांना आपण ग्रंथालय व माहितीशास्त्र क्षेत्राची जनक म्हणतो भारतामध्ये. आता जगामध्ये आपण मेलविल डुए यांना फादर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स असं म्हटलं जातं, परंतु भारतामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती ग्रंथालय व माहितीशास्त्र क्षेत्राला जर प्रेरणा कोणी दिली असेल तर ती डॉक्टर एस आर रंगनाथन यांनी दिली. आणि डॉक्टर एस आर रंगनाथांनी काय केलं होतं की 1924 साली डॉक्टर एस आर रंगनाथन इंग्लंडला अभ्यासासाठी गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी ग्रंथालय शास्त्राचा अभ्यास केला आणि ग्रंथालय शास्त्राचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी अनेक ग्रंथालयांना त्या ठिकाणी भेटी दिल्या. ग्रंथालयाचं संघटन कशा पद्धतीने असतं, कशा पद्धतीने कार्य चालतं, या सगळ्या गोष्टीचा त्यांनी त्या ठिकाणी अभ्यास केला. आणि त्यांना ज्यावेळेला ते भारतामध्ये परत आले त्यावेळेला त्यांना भारतामध्ये काहीतरी आमूलाग्र बदल व्हावेत ग्रंथालय व माहितीशास्त्र क्षेत्रामध्ये, याच्यावरती त्यांनी विचार करायला सुरुवात केली. आणि 1931 साली त्यांनी ग्रंथालय व ग्रंथालय शास्त्राचे 5 सिद्धांत मांडले, ज्याला आपण 5 लॉज ऑफ लायब्ररी सायन्स म्हणतो. ते 1931 साली प्रसिद्ध झाले. त्यामधली त्यांनी जे सिद्धांत सांगितले, जे लॉज सांगितले, ते लॉज कशा पद्धतीने होते किंवा ते 5 लॉज कोणते आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पहिला जो सिद्धांत आहे ग्रंथालय व माहितीशास्त्राचा, तो म्हणजे बुक्स आर फॉर यूज, म्हणजे ग्रंथ हे उपयोगासाठी असतात किंवा ग्रंथ हे उपयोगासाठी आहेत. ओके, पहिला जो आहे तो बुक्स आर फॉर यूज, म्हणजे ग्रंथ हे उपयोगासाठी आहेत. दुसरा जो आहे ते एव्हरी रीडर हिज ऑर हर बुक, म्हणजे प्रत्येक वाचकासाठी किंवा प्रत्येक वाचकाला त्याचं पुस्तक मिळालं पाहिजे, प्रत्येक वाचकाला त्याचं पुस्तक मिळालं पाहिजे किंवा प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे. एव्हरी रीडर गेट्स हिज ऑर हर बुक, हा दुसरा सिद्धांत आहे. म्हणजे प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ किंवा त्याचं पुस्तक मिळालं पाहिजे. तिसरा सिद्धांत जो आहे तो म्हणजे एव्हरी बुक इट्स रीडर, म्हणजे प्रत्येक पुस्तकाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे किंवा प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे, हा तिसरा सिद्धांत आहे. ओके, चौथा जो सिद्धांत आहे तो म्हणजे सेव्ह द टाइम ऑफ द रीडर ऍज वेल एज लायब्ररी स्टाफ, म्हणजे ग्रंथालय सेवकाचा त्याचबरोबर ग्रंथालय वाचकाचा वेळ वाचावा, हा चौथा सिद्धांत आहे. सेव्ह द टाइम ऑफ द रीडर ऍज वेल एज लायब्ररी स्टाफ, ग्रंथालय वाचकाचा तसेच ग्रंथालय स्टाफचा वेळ वाचावा. आणि पाचवा जो आहे तो लायब्ररी इज अ ग्रोईंग ऑर्गॅनिझम, म्हणजे ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे. लायब्ररी इज अ ग्रोईंग ऑर्गॅनिझम, म्हणजे ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे, म्हणजे ग्रंथालयामध्ये निरंतर वाढ होत राहते. हा पाचवा सिद्धांत डॉक्टर एस आर रंगनाथांनी मांडला. ओके, आता यशवंत असतील किंवा रोहिणीताई असतील, तुम्ही मला हे 5 सिद्धांत पुन्हा एकदा सांगा, कारण की हा महत्वाचा विषय आहे. पहिला सिद्धांत बुक्स आर फॉर यूज, बरोबर. दुसरा एव्हरी रीडर हिज बुक हर बुक, हिज ऑर हर बुक, त्याचा किंवा तिचा प्रत्येक वाचकाला त्याचे पुस्तक किंवा त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे. तिसरा एव्हरी बुक इट्स एव्हरी रीडर, बुक इट्स रीडर, हा प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे. चौथा सेव्ह द टाइम ऑफ रीडर सेव्ह द टाइम ऑफ लायब्ररी स्टाफ, सेव्ह द टाइम ऑफ द रीडर ऍज वेल एज लायब्ररी स्टाफ. आणि ओके, ग्रंथालय वाचकाचा तसेच ग्रंथालय सेवकाचा वेळ वाचावा. लायब्ररी इज अ ग्रोईंग ऑर्गॅनिझम, लायब्ररी इज अ ग्रोईंग ऑर्गॅनिझम, म्हणजे ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे, त्याच्यामध्ये निरंतर वाढ होत राहते.
हे 5 सर सिद्धांत आहेत. आता पहिला सर सिद्धांतामध्ये हॅलो सर एक मिनिट, हे 5च्या 5 सिद्धांत डॉक्टर रंगनाथन यांनी मानले. डॉक्टर एस आर रंगनाथननी 1931 साली 5 लॉज ऑफ लायब्ररी सायन्स सांगितले. ते 5 लॉज म्हणजे हे सिद्धांत आहेत. ओके सर, धन्यवाद. ओके. आता पहिला सिद्धांत जो काय सांगितला त्याच्यामध्ये पहिला सिद्धांत हा होता की बुक्स आर फॉर यूज. ग्रंथ हे उपयोगासाठी असतात. आता आपल्या सर्वांना माहित आहे ग्रंथालयामध्ये आपण एखादं पुस्तक घेतो तर ते पुस्तक वापरण्यासाठीच घेत असतो ना. आपण शोकेशमध्ये लावण्यासाठी किंवा कपाटामध्ये लावण्यासाठी ते पुस्तक घेत नसतो. तर रंगनाथांनी पहिला सिद्धांत जो मांडला तो म्हणजे ग्रंथ हे उपयोगासाठी असतात. कारण की काही पूर्वीच्या काळामध्ये काही ग्रंथ दुर्मिळ होते. म्हणजे मातीच्या विटा, ताडपत्रे, भूजपत्रे हे ग्रंथ लेखनासाठी वापरले जायचे. कालांतरानंतर त्याच्यामध्ये बदल होत गेले आणि ज्यावेळेला मुद्रणाचा शोध 1954 साली लागला त्यावेळेला कागदावरती लिहिण्याची पद्धत सुरू झाली. मग आता ग्रंथ एका ग्रंथाच्या लाखो प्रती तयार होत असतात आणि ते ग्रंथ स्वस्त झाले. का स्वस्त झाले? तर त्याचा वापर जास्त प्रमाणात व्हावा किंवा ग्रंथालयाचा वापर झाल्यानंतर वाचकामध्ये जागरूकता निर्माण होईल. ग्रंथाच्या बद्दल लेखकाची जी उत्सुकता आहे ती जास्त प्रमाणात वाढीस लागेल. आणि अशा पद्धतीने जर असे ग्रंथ तयार होत गेले, मग काही ग्रंथ मनोरंजनासाठी असतात, काही ग्रंथ माहितीसाठी असतात, काही ग्रंथ संशोधनासाठी असतात. असे सगळे ग्रंथ जर वाचकांसाठी उपलब्ध झाले तर नवीन नवीन माहिती साहित्य उपलब्ध होऊ शकेल. म्हणून हा ग्रंथालय शास्त्राचा पहिला सिद्धांत या ठिकाणी सांगितला. आता हा सिद्धांत ज्यावेळेला आपण स्वीकारतो किंवा या सिद्धांताचा आपण वापर करायला सुरुवात करतो तर नक्की कशा पद्धतीने परिणाम होतात त्याच्यावरती आपल्याला विचार करायचा आहे. आता ग्रंथ हे उपयोगासाठी आहेत असं आपण जर म्हटलं तर त्याच्यामधला पहिली गोष्ट त्या ठिकाणी येते की ग्रंथालयाची जागा. ओके. याच्यामध्ये 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिल्या सिद्धांतामध्ये पहिला सिद्धांत आहे की ग्रंथ हे उपयोगासाठी असतात. त्याच्यामध्ये 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे ग्रंथालयाची जागा. ओके. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रंथालयाची इमारत आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रंथालयाचे सेवक. ओके. परीक्षेमध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला तर तुम्ही पहिला सिद्धांताबद्दल तुम्हाला माहिती सांगा म्हटलं तर पहिला सिद्धांत काय आहे, तो सिद्धांत कशासाठी महत्वाचा आहे आणि त्या सिद्धांताचा परिणाम कोणत्या गोष्टीवरती होणार, तर कोणत्या गोष्टीमधून त्या सिद्धांताचा परिणाम होईल. तर त्यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे ग्रंथालयाची जागा. आता ग्रंथालयाची जागा ही मध्यवर्ती ठिकाणी असावी. वाचकांना तेथे कमी वेळात व कमी अंतरात येता आले पाहिजे. त्यामुळे बहुसंख्य वाचक त्या ग्रंथालयात येतील. त्याचप्रमाणे ही इमारत ही आकर्षक असावी, तिथे शांतता असावी. आता ग्रंथ वाचावे असं जर तुम्हाला वाटत असेल तर ग्रंथालयाची जी जागा आहे ती मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे सेंट्रल पॉइंटला असायला पाहिजे. म्हणजे समजा एखाद्या वाचकाला पुस्तक वाचायचं तर तो कमी वेळेमध्ये आणि कमी अंतरामध्ये ग्रंथालयामध्ये पोहोचू शकेल. आता विचार करा जर मी या ठिकाणी आहे आणि समजा 2 किलोमीटरवरती ग्रंथालय असेल तर तुम्ही स्वतःहून विचार करता की अरे 2 किलोमीटर आहे आता त्या ठिकाणी जायला नको आहे, म्हणजे कंटाळा करता तुम्ही. म्हणजे तिथे जो पुस्तक आहे ग्रंथ हे उपयोगासाठी आहे. जर मी त्या ठिकाणी पोहोचलो नाही तर त्या ग्रंथालयाचा वापर होणार आहे का? होऊ शकणार नाहीये. मग जर ग्रंथालय माझ्या जवळ असेल किंवा ग्रंथालयाची इमारत जर आपल्या जवळ असेल तर आपण कमी वेळेमध्ये त्या ग्रंथालयाच्या इमारतीपर्यंत जाऊ शकू आणि आपल्याला पाहिजे त्या ग्रंथाचा किंवा पुस्तकाचा आपण वापर करू शकू. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ. ग्रंथालयाच्या जागेप्रमाणे ग्रंथालयाची वेळ सुद्धा सोयीची असली पाहिजे. म्हणजे सार्वजनिक ग्रंथालय सकाळी, संध्याकाळी, रविवारी, सुट्टीच्या दिवशी उघडे असायला पाहिजेत. सार्वजनिक ग्रंथालय जर उघडे असेल तर आता समजा आपण सगळे ऑफिसमध्ये काम करणारे असतो आणि सार्वजनिक ग्रंथालयामध्ये एखादं पुस्तक जर तुम्हाला पाहिजे असेल आणि समजा रविवारी ते ग्रंथालय बंद असेल तर आपल्याला रविवारी त्या ग्रंथालयामध्ये जाता येईल का? तर रविवारी सुद्धा जर ते ग्रंथालय उघडं असेल सार्वजनिक ग्रंथालय तर त्या ग्रंथालयामध्ये जाऊन तुम्हाला आवश्यक असलेल्या ग्रंथाचा किंवा पुस्तकाचा तुम्ही वापर करू शकता. अगदी त्याचप्रमाणे शैक्षणिक ग्रंथालय जे आहे ज्याला आपण अकॅडमिक लायब्ररीज म्हणतो, ज्याच्यामध्ये शाळा, कॉलेजेस, महाविद्यालय, विद्यापीठ ग्रंथालय त्यामध्ये येतात. ही महाविद्यालय ग्रंथालय सुद्धा सुट्टीच्या कालावधीमध्ये परीक्षेच्या वेळी जास्त वेळ उघडी राहिली तर ग्रंथालयाचा किंवा ग्रंथांचा जास्त पद्धतीने वापर होऊ शकतो. बरोबर. म्हणजे पहिली गोष्ट आहे ग्रंथालयाची जागा, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ, तिसरी महत्वाची गोष्ट या पहिल्या सिद्धांतामध्ये ती आहे म्हणजे ग्रंथालयाची इमारत. आता ग्रंथालयाची इमारत ही सगळ्यात महत्वाची म्हणजे प्रशस्त असावी. अनेक वाचकांना मोकळेपणाने वावरता येणारी, भरपूर उजेड असणारी, ग्रंथालयाच्या गरजेनुसार बांधलेले असावे. त्यातील उजेड व्यवस्था, फर्निचर असेल, वाचकांना ग्रंथाचे उपयोग करता येईल असे असावे. उदाहरणार्थ आता बालकांसाठी कपाटाची उंची 4 फुटापेक्षा जास्त असू नये. आता काही ठिकाणी चिल्ड्रन्स लायब्ररी आहे. आता चिल्ड्रन्स लायब्ररीमध्ये जर कपाटाची उंची जास्त असेल तर ते जी लहान मुलं असतात ते पुस्तकं वापरू शकणार नाहीत. मग बालकांसाठी जी ग्रंथालय तयार केली जातात किंवा कंपार्टमेंट तयार केले जातात त्या कपाटांची उंची कमी असावी जेणेकरून त्या ग्रंथाचा वापर करता येईल. तसेच खुर्च्या सुद्धा त्या बालकांसाठी कमी उंचीच्या असायला पाहिजेत.
आणि ग्रंथालयातील कपाटे 6 फुटापेक्षा अधिक उंचीचे असू नयेत. बऱ्याच वेळेला कपाटांची उंची जास्त असल्यामुळे वरच्या कंपार्टमेंट मध्ये जे पुस्तक असतात त्या पुस्तकांचा वापर केला जात नाही. मग जर पुस्तकांचा वापर केला जात नाही तर त्या ठिकाणी 5 लॉज मधला पहिला लॉ हा वापरला जाऊ शकत नाही. जर समजा माझ्या हातापेक्षा जास्त उंचीवरती पुस्तक असेल तर ते पुस्तक काढण्यासाठी मी कंटाळा करू शकतो आणि ते कंटाळा करत असल्यामुळे मला त्या पुस्तकांचा वापर करता येणार नाही. याचा अर्थ ते पुस्तक वापरले जाणार नाहीत. म्हणून ग्रंथ हे उपयोगासाठी असतात. ह्या सिद्धांताचा वापर त्या ठिकाणी केला जाऊ शकत नाही. म्हणून ग्रंथालयाची जागा, त्याचबरोबर ग्रंथालयाची वेळ आणि ग्रंथालयाची इमारत या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याचबरोबर चौथी गोष्ट जी त्याच्यामध्ये महत्वाची आहे ती म्हणजे सेवक. आता ग्रंथ आणि वाचक या दोन्हीमध्ये भेट घडवून देण्यासाठी सगळ्यात महत्वाचा दुवा कोणता असेल तर ते ग्रंथालय सेवक असतात किंवा ग्रंथालय कर्मचारी असतात. आता हा सेवक वर्ग जो असतो तो कायम तत्पर असायला पाहिजे आणि उत्साही असायला पाहिजे. जर तो तत्पर असेल एखादी गोष्ट देण्यासाठी किंवा एखाद्या ग्रंथापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि तो उत्साही असेल किंवा तो सौजन्यशील असेल तर तो सेवक जो असतो तो त्या वाचकाला त्याच्या ग्रंथापर्यंत व्यवस्थित आणि पटकन पोहोचू शकतो. म्हणून सेवकाची एक जबाबदारी आहे की तो सेवा तत्पर असायला पाहिजे, उत्साही असायला पाहिजे आणि सौजन्यशील असायला पाहिजे. अशा 4 गोष्टी या सिद्धांतामध्ये येतात. पहिलीची गोष्ट आहे ती म्हणजे ग्रंथालयाची जागा, दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे वेळ, तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे ग्रंथालयाची इमारत आणि चौथी गोष्ट आहे ती म्हणजे सेवक. या 4 गोष्टी तुम्हाला पहिल्या सिद्धांतामध्ये सांगता येतात किंवा त्याचा परिणाम या सिद्धांतावरती होतो. आता दुसरा जो सिद्धांत तुम्हाला सांगितला तो म्हणजे प्रत्येक वाचकाला त्याचा हवा असलेला ग्रंथ मिळायला पाहिजे. म्हणजे एव्हरी रीडर गेट्स हिज ऑर हर बुक. म्हणजे प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ किंवा त्याचं पुस्तक मिळालं पाहिजे. आता ग्रंथालयात येणारे वाचक अनेक प्रकारचे असतात आपल्या सर्वांना माहित आहे. मग ते अनेक भाषा बोलणारे असतात किंवा अनेक भाषा समजणारे असतात किंवा अनेक धर्माचे असतात. कोणी येऊ शकतं. अनेक धर्माचे लोक ग्रंथालयामध्ये येत असतात. मग त्यांच्या आवडीचा त्यांच्या गरजेनुसार ग्रंथ किंवा ज्ञान साहित्य त्यांना मिळालं पाहिजे ही सगळ्यात महत्वाची जबाबदारी ग्रंथालयाची असते. मग अशा ग्रंथांचा जास्तीत जास्त वापर कसा होईल? एखादा वाचक ग्रंथालयामध्ये येतो ते वेगळ्या भाषेचा असेल, वेगळ्या धर्माचा असेल तर त्याला आवश्यक असणारं ज्ञान साहित्य उपलब्ध करून देत असताना त्या ग्रंथांचा वापर जास्त कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने होऊ शकेल या सगळ्या गोष्टींचा विचार ग्रंथालय करत असतात. मग आता हा जो दुसरा सिद्धांत सांगितला ह्या दुसऱ्या सिद्धांतामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा अंतर्भाव होतो की ज्याचा परिणाम हा दुसरा लॉज किंवा हा दुसरा सिद्धांत ग्रंथालय शास्त्रामध्ये किंवा ग्रंथालयामध्ये वापरताना त्याचा परिणाम दिसून येतो. तर त्यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे राज्य अथवा शासनाची कर्तव्य. आता दुसऱ्या सिद्धांताचं पालन करण्यासाठी आपल्याला ज्या काही गोष्टी आहेत त्या पुढे कराव्या लागणार. त्यातली पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे राज्य अथवा शासनाची कर्तव्य. आता ग्रंथालय सेवा सर्व प्रकारच्या वयाच्या, भाषेच्या किंवा सांस्कृतिक गटांना उपलब्ध करून द्यायचं असेल हे शासनाचं सगळ्यात महत्वाचं कर्तव्य किंवा कार्य असतं. म्हणून एखादा ग्रंथालय कायदा शासनाने मंजूर करायला पाहिजे किंवा ग्रंथालयाप्रमाणे शालेय म्हणजे शाळेमध्ये असेल, महाविद्यालयामध्ये असेल, विद्यापीठामध्ये असेल किंवा काही स्पेशल लायब्ररीज असतील ज्याला आपण विशेष ग्रंथालय म्हणतो अशी ग्रंथालय स्थापन केली पाहिजेत. किंवा अंधांसाठी म्हणजे आपण ज्यांना दृष्टी नाही आहे, जे मतिमंद आहेत, जे बहिरे आहेत, मुके आहेत किंवा जे निरक्षर लोक आहेत अशा निरक्षर लोकांसाठी सुद्धा काही ग्रंथालय तयार केली पाहिजेत. कारण की जर समजा एखादा वाचक जर एखादा अंध व्यक्ती आपल्या लायब्ररीमध्ये आला किंवा आपल्या ग्रंथालयामध्ये आला जर आपल्याकडे त्याला वाचण्यासाठी योग्य साहित्य उपलब्ध नसेल तर प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ कसा मिळणार आहे? अशक्य आहे ना. मग जर ग्रंथालयामध्ये जर अंधांसाठी काही सोयी सुविधा आपण उपलब्ध करून दिल्या मग यासाठी राज्य शासनाची आणि शासनाची काहीतरी कर्तव्य आहेत. मग अंध बहिरे मुकी असतील किंवा काही निरक्षर लोक असतील यांच्यासाठी काही ग्रंथालय तयार करणं असेल किंवा काही शाळेत काही किंवा ग्रंथालय जसे आपण ग्रंथालय तयार करतो तशी शाळेमध्ये शाळा किंवा महाविद्यालय किंवा विद्यापीठ ग्रंथालय तयार करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे असेल अशा पद्धतीने जर शासनाने प्रयत्न केले तर नक्कीच प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळू शकेल. दुसरं महत्वाचं म्हणजे ग्रंथालय चालकाचे कर्तव्य. पहिलं झालं राज्य अथवा शासनाचे कर्तव्य. दुसरं जे आहे ते म्हणजे ग्रंथालय चालकाचे कर्तव्य. आता 2 प्रकारचे चालक असतात. एक ग्रंथ निवड करताना आपल्याला ग्रंथालयाच्या सर्व प्रकारच्या वाचकांच्या गरज लक्षात घेऊन ग्रंथ निवड करावा लागतो. आता वाचक कशा प्रकारचा आहे त्याच्या गरजा कशा प्रकार तो त्याला कोणत्या प्रकारचं साहित्य वाचायला आवडतं ह्या गोष्टीचा विचार करून आपण ग्रंथ निवड करणार. म्हणजे महिलांचे असेल, बालकांचे असेल, शिक्षक किंवा विद्यार्थी, पालक, कामगार वर्ग किंवा समजा एखादा संशोधक असेल, एखादा रिसर्च करणार असेल, एखादा व्यवस्थापक असेल किंवा एखादा कलाकार असेल यांच्या गरजा वेगवेगळ्या असतात. मग त्या गरजा लक्षात घेऊन त्या ग्रंथाची निवड करणं आणि ती निवड करत असताना कुठल्याही पद्धतीचा पक्षपात करायचा नाही ही चालकाची किंवा ग्रंथालय चालवणाऱ्या व्यक्तीची कर्तव्य असतात. या कर्तव्याचा विचार त्याने करावा लागतो.
आणि दुसरं महत्वाचं म्हणजे वाचकांना ग्रंथ देण्यासाठी कर्तव्यनिष्ठ व तत्पर सेवक नेमावे. आता समजा एखादी वाचकाला ग्रंथ द्यायचा आहे, तर जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं, सेवक कसा पाहिजे, कर्तव्य तत्पर, कर्तव्यनिष्ठ आणि तो तत्पर असायला पाहिजे. एखाद्या वाचकाने पुस्तक मागितलं किंवा एखादा ग्रंथ मागितला तर पटकन त्याला तो माहित असायला पाहिजे. त्याने तिथे जाऊन ते पुस्तक त्याला दाखवायला पाहिजे की हे पुस्तक या ठिकाणी आहे. तर मग प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळू शकतो. अन्यथा प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळू शकत नाही. आणि जर मिळू शकत नसेल तर दुसरा जो सिद्धांत आहे तो त्या ठिकाणी वापरला जाऊ शकत नाही. आणि ग्रंथालय माहितीशास्त्र क्षेत्रामध्ये कार्य करत असताना तुम्हाला 5ही सिद्धांताचा वापर आहे तसा करावा लागतो. त्यातला एक जर सिद्धांताचा वापर होत नसेल तर यू आर नॉट अ क्वालिफाईड और यू आर नॉट अ कॅलिबर लायब्ररियन. जर तुम्हाला कॅलिबर युक्त किंवा ज्याला पोटेन्शियल युक्त लायब्ररी व्हावं असं जर वाटत असेल, सो यू शुड इम्प्लिमेंट द 5 लॉज ऑफ लायब्ररी सायन्स इन युअर लायब्ररी. जर तुम्हाला वाटत असेल की मी चांगला आणि परिपूर्ण ग्रंथपाल व्हावं असं जर वाटत असेल तर तुम्हाला हे 5ही सिद्धांत तुमच्या ग्रंथालयामध्ये वापरावे लागतात. आता दुसऱ्या सिद्धांतामध्ये पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती की राज्य आणि शासनाची कर्तव्ये. दुसरा जो होता ते ग्रंथालय चालकांची कर्तव्य. तिसरं ग्रंथपाल सेवकांची कर्तव्य. आता ग्रंथपाल सेवकांची कर्तव्यामध्ये मी तुम्हाला सांगितले त्यांची कर्तव्य कोणकोणती असतात. तर ग्रंथालयामध्ये त्या विषयाची नोंद करून ठेवणे. जरी ग्रंथ उपलब्ध नसला तर त्या ग्रंथावरची काही प्रकरणं, काही लेख आहेत का मार्केटमध्ये अवेलेबल, ते लेख तुम्ही वाचकांच्या नजरेमध्ये आणून देऊ शकता. किंवा त्या संदर्भातली काही एखादी ग्रंथसूची आहे का, काही प्रलेखन सेवा आहेत का, काही आंतरग्रंथालयीन देवघेव सेवा म्हणजे ज्याला इंटर लायब्ररी लोन म्हणतात. आता समजा मी माझ्या लायब्ररीमध्ये काम करतोय, पण माझ्या ग्रंथालयामध्ये एखादं पुस्तक उपलब्ध नाहीये, परंतु एखादं दुसरं महाविद्यालय त्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये ते उपलब्ध आहे. तर मग अशा वेळेला काय करतो की माझं ग्रंथालय त्या ग्रंथालयामध्ये आंतर महाविद्यालयीन किंवा ग्रंथालयीन आंतरग्रंथालयीन देवघेव व्यवस्था ज्याला आपण इंग्लिशमध्ये इंटर लायब्ररी लोन म्हणतो. त्या इंटर लायब्ररी लोनच्या माध्यमातून आपण पुस्तक एक्सचेंज करू शकतो. माझ्याकडे एखादा वाचक आला आणि त्याने माझ्याकडे मॅनेजमेंटचं पुस्तक मागितलं किंवा व्यवस्थापनाचं पुस्तक मागितलं. ऍक्च्युली आय बिलॉंग्स टू लॉ लायब्ररी, मी लॉ लायब्ररी बिलॉंग करतोय, पण मॅनेजमेंटचं पुस्तक माझ्याकडे नाहीये. मग माझ्याकडे एखादा वाचक आला, त्याला मॅनेजमेंटचं पुस्तक पाहिजे असेल तर मग मी त्याला म्हणणार का माझ्याकडे पुस्तक नाही, तू रिटर्न जा म्हणून. जर त्याला तसं म्हटलं तर मग प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळणार आहे का? त्याची गरज आहे की त्याला मॅनेजमेंटचं किंवा व्यवस्थापनाचं पुस्तक पाहिजे. मग आता माझी जबाबदारी आहे की मला दुसरा लॉ इम्प्लिमेंट करायचा आहे. मग आता ते पुस्तक जर माझ्या ग्रंथालयामध्ये नसेल आणि ते दुसऱ्या ग्रंथालयामध्ये असेल तर दुसऱ्या ग्रंथालयाच्या बरोबर माझं ते सहकार तत्व मी अवलंबलं पाहिजे, जिथं आंतरग्रंथालयीन देवघेव व्यवस्था असायला पाहिजे, ज्याला आपण इंटर लायब्ररी लोन म्हणतो. मग मी एक लेटर तयार करतोय किंवा एखादा फोन कॉल करतो किंवा एखादा मेल करतो आणि तिथल्या ग्रंथपालाला सांगतो की हे पुस्तक आमचा विद्यार्थी, त्या विद्यार्थ्याच्या नावावरती ते पुस्तक द्या. म्हणजे रिसोर्स शेअर केले जातात किंवा संसाधनांची अदलाबदली केली जाते. माझी संसाधनं त्या ग्रंथालयात वाचक वापरू शकतात आणि माझ्या ग्रंथालयातील वाचक त्या ग्रंथालयातील साधन सामग्री वापरू शकतात. आणि त्यामुळे काय होतं की प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळतो किंवा त्याचं ज्ञान साहित्य किंवा त्याला त्याचं पुस्तक मिळतं. म्हणजे दुसरा लॉ या ठिकाणी इम्प्लिमेंट केला जातो. त्यानंतर चौथी जी गोष्ट आहे ते म्हणजे वाचकाची कर्तव्य. आता वाचकाची कर्तव्य कोणकोणती आहेत? तर वाचकाने घरी नेलेला ग्रंथ वेळेवर परत करायला पाहिजे. तसेच ग्रंथालयाची पाने फाडणे, तो चुकीच्या जागी ठेवणे योग्य नाही. ग्रंथालयाचा वापर चांगल्या रीतीने वाचकाने करायला पाहिजे, ही साधी गोष्ट आहे. त्याने ग्रंथ व्यवस्थित ज्या परिस्थितीमध्ये त्याने ग्रंथ नेलेले आहे सुस्थितीत अवस्थेमध्ये, त्याच परिस्थितीमध्ये योग्य पद्धतीने हाताळून त्याने तो ग्रंथ पुन्हा ग्रंथालयामध्ये जमा केला पाहिजे. कारण की जर त्याने ते फाटलेल्या अवस्थेमध्ये किंवा कुठेतरी विद्रूप केलेल्या अवस्थेमध्ये जर ग्रंथ जमा केला तर त्यानंतर येणारा वाचक ते पुस्तक वाचू शकत नाही. म्हणजे त्या वाचकाला त्याचा ग्रंथ मिळू शकत नाही. म्हणजे दुसरा लॉ या ठिकाणी इम्प्लिमेंट होऊ शकत नाही. यासाठी काय करायचंय वाचकाने? पुस्तक ग्रंथालयातून नेत असताना ते पुस्तक ज्या चांगल्या सुस्थितीमध्ये आहे त्याच सुस्थितीमध्ये ते पुस्तक पुन्हा ग्रंथालयामध्ये जमा करायचं. त्याच्यामध्ये कुठेही खाडाखोड किंवा काही पेन्सिल पेनाने लिहायचं नाही किंवा ते पुस्तक डॅमेज करायचं नाही, त्याची पानं फाडायची नाहीत किंवा चुकीच्या जागी ते कुठे ठेवायचं नाही. आणि जर अशा पद्धतीचा वापर केला तर ते ग्रंथालयामध्ये पुस्तक चांगल्या पद्धतीने माघारी येऊ शकेल आणि पुन्हा दुसरा येणारा वाचक त्या पुस्तकाचा चांगल्या पद्धतीने वापर करू शकेल. त्यानंतर शेवटचं जे आहे दुसऱ्या सिद्धांतामध्ये ते म्हणजे ग्रंथालयामधील सहकार्य. आता ग्रंथालयामधील वाचकांच्या सर्व गरजा पुरे करू शकत नाही. आता सगळ्याच गरजा पूर्ण करू शकतो असं होत नाही. मग ज्यावेळेला आपण आंतर ग्रंथालयीन सहकार्य, मी जसं तुम्हाला सांगितलं की इंटर लायब्ररी लोनच्या माध्यमातून आपण एखादा ग्रंथ मिळवू शकतो किंवा एखादा लेख मिळवू शकतो किंवा एखादी झेरॉक्स प्रत सुद्धा त्या पुस्तकातली जी महत्वाची पाहिजे ती पुस्तकातली घेऊ शकतो आणि आपण वाचकाच्या गरजा त्या ठिकाणी पूर्ण करू शकतो. आता ह्या दुसऱ्या सिद्धांतामध्ये 5 गोष्टी महत्वाच्या ज्या मी तुम्हाला सांगितल्या. एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्य अथवा शासनाची कर्तव्य. दुसरं म्हणजे ग्रंथालय चालकाची कर्तव्य. तिसरं म्हणजे ग्रंथालय सेवकांची कर्तव्य.
चौथं वाचकांची कर्तव्य आणि पाचवं ग्रंथालयामधील सहकारी. ओके, आता हे 2 सिद्धांत झाले. आता तिसरा सिद्धांत जो आहे तो म्हणजे प्रत्येक ग्रंथासाठी त्याचं वाचक, प्रत्येक ग्रंथाला त्याचं वाचक मिळायला पाहिजे. एव्हरी बुक इट्स रीडर. ओके, प्रत्येक ग्रंथाला त्याचं वाचक मिळायला पाहिजे. पहिला जो सिद्धांत सांगितला की बुक्स आर फॉर, प्रत्येक पुस्तके वापरासाठी असतात. दुसरं जे आहे ते प्रत्येक वाचकाला त्याचं ग्रंथ किंवा पुस्तक मिळायला पाहिजे. तिसरा जो आहे तो प्रत्येक ग्रंथासाठी त्याचा वाचक मिळायला पाहिजे. आता प्रत्येक ग्रंथासाठी वाचक मिळायला पाहिजे तर कुठल्या गोष्टींचा अवलंब आपल्याला करायला पाहिजे. आता प्रत्येक ग्रंथासाठी त्याचा वाचक मिळायला पाहिजे. आता ग्रंथ आहेत ग्रंथालयामध्ये, परंतु त्याला वाचक नसेल तर मग त्या ग्रंथाला एका अर्थी कुठल्या गोष्टीने किंमत राहत नाही जर त्याला वाचक नसेल तर. त्यामुळे ग्रंथाला वाचक मिळणं आणि ते वाचक मिळवून देणं ही सगळ्यात महत्वाची जबाबदारी ग्रंथालय सेवकांची असते. त्याच्यामध्ये पहिली जी गोष्ट असते ती म्हणजे मुक्त प्रवेश पद्धती. आता काही ग्रंथालयामध्ये तुम्ही बघितलं असेल तर काही कपाटांना लॉक लावलेले असतात आणि मग तिथपर्यंत एखादा वाचक जाऊ शकत नाही. तो फक्त लांबून बघणार, तो निघून जाणार, कारण ते लॉक आहे कपाट, त्या पुस्तकाचा त्याला वापर करता येत नाही. परंतु काही ग्रंथालयामध्ये काय असतं की ओपन ऍक्सेस ठेवलेला असतो, ज्याला मुक्त द्वार पद्धती किंवा मुक्त प्रवेश पद्धती म्हटलं जातं. ओपन कपाट असतात. तो वाचक असतो तो ग्रंथालयामध्ये त्या स्टॅक रूम सेक्शन मध्ये जातो किंवा जे रेग्युलरची ज्याला आपण अभ्यासक्रमाची पुस्तक म्हणतो किंवा संदर्भ पुस्तक म्हणतो, त्या कपाटाने तो डायरेक्ट जातो. त्या ठिकाणी त्याला कुठलं जे पुस्तक पाहिजे ते पुस्तक ते बघतो आणि त्याला आवश्यक असलेलं पुस्तक ते घेतो. याला कारण काय तर मुक्त प्रवेश पद्धतीचा वापर त्या ग्रंथालयाने केलेला असतो. त्यामुळे मुक्त प्रवेश पद्धती ग्रंथालयामध्ये वापरणं, त्यामुळे त्या ग्रंथाला त्याचा वाचक मिळतो. म्हणून मुक्त प्रवेश पद्धती ग्रंथालयामध्ये असावी हा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे ग्रंथालयात नवीन घेतलेल्या पुस्तकांची यादी करून ती वाचकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. आता एखादी ग्रंथालयामध्ये नवीन पुस्तक घेतलेली आहे, त्या पुस्तकांची यादी तयार करायची आणि ती यादी तुम्ही वाचकांना पोहोचवली तर वाचकांना आवश्यक असलेलं पुस्तक घेण्यासाठी तो वाचक ग्रंथालयामध्ये येईल, जेणेकरून त्या ग्रंथाला त्याचं वाचक मिळू शकेल. तिसरं महत्वाचं म्हणजे ग्रंथ प्रदर्शन. आता जर समजा तुम्ही बुक एक्झिबिशन अरेंज केलं तर बुक एक्झिबिशन अरेंज केल्यानंतर वाचक बुक एक्झिबिशन बघायला येतो आणि त्याला आवश्यक चांगलं असलेलं पुस्तक तो बघतो, ते पुस्तक तो उचलून घेतो. म्हणजे काय होतं तर ग्रंथाला त्याचा वाचक मिळून जातो. त्यानंतर ग्रंथालय तालिका, त्याला लायब्ररी कॅटलॉगिंग म्हटलं जातं. लायब्ररी कॅटलॉगिंग मध्ये काय केलं जातं तर ग्रंथालयामधील एखादं पुस्तक असेल तर त्या पुस्तकाची आपण बिब्लिओग्राफिकल इन्फॉर्मेशन त्याला देतो. मग त्या पुस्तकाचं नाव, टायटल काय आहे, त्या पुस्तकाचा ऑथर कोण आहे, त्या पुस्तकाचा पब्लिशर कोण आहे, त्या पुस्तकाचं पब्लिकेशन प्लेस काय आहे, त्या पुस्तकाची पेजेस किती आहे, त्यानंतर त्या पुस्तकाचा ऍक्सेस नंबर काय, त्या पुस्तकाचा क्लास नंबर काय, त्या पुस्तकामध्ये काय काय कीवर्ड्स आहेत, कोणकोणते महत्वाचे शब्द त्या पुस्तकामध्ये आहेत, हे जर तालिका तयार केल्या आणि त्या तालिका जर समजा एखाद्या वाचकानं बघितल्या तर ते वाचकाला कळतं की हे पुस्तक मला माझ्या उपयोगाचं आहे. मग तो पुस्तक घेण्यासाठी ग्रंथालयामध्ये जातो आणि त्याला आवश्यक असलेला ग्रंथ तो वापरू शकतो. म्हणजे एकंदरीत काय तर त्या ग्रंथाला त्याचा वाचक मिळतो. ह्या 4 गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. पहिला जो आहे तो म्हणजे मुक्त प्रवेश पद्धती, त्यानंतर ग्रंथालयातील नवीन घेतलेल्या पुस्तकांची यादी तयार करून वाचकांपर्यंत पोहोचवणं असेल, त्यानंतर ग्रंथ प्रदर्शन अरेंज करणं असेल किंवा ग्रंथ प्रदर्शन भरवणं असेल आणि ग्रंथालय तालिका, या 4 गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. आता चौथा जो सिद्धांत आहे, पहिले 3 सिद्धांत तुम्हाला समजले का? येस. हो सर. हा, पहिला सिद्धांत जो आहे तो मी तुम्हाला सांगितला, ग्रंथ उपयोगासाठी असतात. दुसरा जो सिद्धांत आहे तो म्हणजे प्रत्येक वाचकाला त्याचा हवा असलेला ग्रंथ मिळायला पाहिजे. तिसरा सिद्धांत जो आहे तो म्हणजे प्रत्येक ग्रंथासाठी त्याला त्याचा वाचक मिळायला पाहिजे. जर फास्ट चालत असेल तर मला सांगा, कारण की आपण आणखी 2 दिवस घेणार आहे. त्याच्यामध्ये हे नको, तुम्हाला ह्याच्यामध्ये काही अडचण असेल तरी पण सांगू शकता. नाही सर, कळालं नाही sir. आहे या सुरांना जाऊ द्या, व्यवस्थित होत आहे. आहे व्यवस्थित सर, आहे आहे. ठीक आहे. ओके. वाचवावं, ग्रंथालय सेवकांचाही वेळ वाचवावा. तुमच्याकडे पुस्तक आहे का समोर आता? हो. ठीक आहे. तर म्हटलं एवढं परफेक्ट कसं काय सांगितलं तुम्ही? ठीक आहे. आता चौथा सिद्धांत जो आहे, मी पुस्तकातला वाचून काही गोष्टी सांगेन, काही गोष्टी अनुभवाच्या जोरावरती तुम्हाला सांगतो. कारण की प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला त्या पद्धतीने समजून सांगायला गेलो तर तुम्हाला ते समजणार नाही, कारण की एक नवीन विषय असतो आपल्यासाठी.
आणि तुम्हाला ते समजून सांगत असताना एखादी गोष्ट सांगून किंवा एखादा अनुभव सांगून जर सांगितलं तर तुम्हाला ते पटकन पटू शकेल किंवा तुम्हाला ते समजेल. म्हणून काही गोष्टी ज्या मी तुम्हाला माझा जो काही अनुभव आहे किंवा कशा पद्धतीने ग्रंथालयातील कार्य चालतं अशा विषयांचा आशय घेऊन तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. ओके. आता चौथा सिद्धांत आहे. आता इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. म्हणजे सेव्ह द टाइम ऑफ द रीडर ऍज वेल एज लायब्ररी स्टाफ. आता तुमच्याकडे एखादा वाचक आला आणि त्या वाचकाने जर तुमच्या समोर 1 तास तुमच्याशी बोलत उभं राहिला, मला हे पुस्तक बघायचं आहे, ते पुस्तक बघायचं आहे, तर तुम्हाला पण इरिटेट होणार किंवा तुम्हाला ते त्रासदायक होणार की एखादा वाचक अर्धा तास झाला हाच विद्यार्थी माझ्या समोर उभा राहिलाय, मी माझी कामं कधी करणार. आणि समजा ग्रंथालय सेवकाचा वेळ वाचवा असं जर वाटत असेल तर काहीतरी नवीन आयडियाज किंवा नवीन तंत्रज्ञान वापरलं पाहिजे. म्हणजे ग्रंथालय सेवकाचा सुद्धा वेळ वाचायला पाहिजे आणि ग्रंथालय वाचकाचा सुद्धा वेळ वाचायला पाहिजे. आणि जर असा वेळ वाचला तर तुम्ही जास्तीत जास्त वाचकांपर्यंत ग्रंथालय सेवक आणि वाचक त्याच्या ग्रंथापर्यंत पोहोचू शकेल. मग यासाठी कोणकोणत्या गोष्टी करायला पाहिजेत? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवघेव पद्धती. ओके. आता देवघेव पद्धतीसाठी ह्यांनी या ठिकाणी सांगितलं की म्हणजे काही एखादी विशिष्ट पद्धती ठेवली पाहिजे. आता सर्क्युलेशन काउंटरला समजा लाईन लागली, आता रेल्वे स्टेशनला आपण बघितलं किंवा एसटी स्टँडला जर आपण बघितलं तर रिझर्वेशन करायचं लाईन लागलेली असते किंवा एखादा पास काढायचा असतो लाईन लागलेली असते. रेल्वेचं तिकीट काढायचं तर लाईन लागलेली असते. अशी जर लाईन ग्रंथालयामध्ये लागली तर वाचकांचा वेळ वाचणार आहे का किंवा ग्रंथालय सेवकांचा वेळ वाचणार आहे का? मग यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? तर यासाठी आपल्याला त्यांनी सांगितलं की वेगवेगळे फॉर्म्स तुम्ही तयार ठेवायला पाहिजेत किंवा काही चिठ्ठी किंवा वाचकांना तुम्ही ओळखपत्र द्यायला पाहिजे किंवा ग्रंथालयाची देवघेव करण्यासाठी रजिस्टर पद्धती म्हणजे वाचक तिकीट पद्धती. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण सगळ्यात महत्वाची जी गोष्ट त्यांनी शेवटी सांगितली ती म्हणजे संगणकाचा वापर करणं अथवा बारकोड पद्धती वापरणं हे वेळ वाचवण्याचे साधन आहे. आता माझ्या दृष्टीने ही गोष्ट फार महत्वाची आहे. संगणकाचा वापर झाला तर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही इश्यू रिटर्न करू शकता, पुस्तक देवघेव करू शकता. जेणेकरून एखादा वाचक माझ्या समोर आला, बारकोड स्कॅन केलं, ते पुस्तक मी त्याला इश्यू केलं, तो निघून गेला. एखादा विद्यार्थी माझ्याकडे पुस्तक जमा करायला आला, ते पुस्तक मी स्कॅन केलं, रिटर्न केलं, तो रिटर्न केला. म्हणजे ज्या गोष्टीसाठी एखादा फॉर्म भरायला किंवा एखादा ग्रंथपत्र भरायला किंवा एखादी रजिस्टर लिहायला जेवढा वेळ लागत होता, पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल किंवा अजूनही काही सार्वजनिक ग्रंथालयामध्ये रजिस्टरवरती एखाद्या व्यक्तीचं नाव लिहिलं जातं, त्यानं कुठलं पुस्तक नेलेलं आहे, किती तारखेला नेलेलं आहे, त्याची जमा करण्याची तारीख काय, त्या पुस्तकाचा नंबर काय आणि त्या व्यक्तीची साईन पुन्हा किंवा त्याची सही पुन्हा पुढे घेतली जाते. इट इज व्हेरी बिझी शेड्यूल. म्हणजे हे एवढ्या कमी वेळेमध्ये एखाद्या गोष्टी करणं शक्य नाहीये. अशा वेळेला संगणकाचा वापर करून, बारकोड पद्धतीचा वापर करून आता मार्केटमध्ये RFID सिस्टीम आलेली आहे, ज्याला आपण रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन म्हणतो. ग्रंथालयामध्ये पुस्तक जमा करायला वाचकाने यायचंच नाही. त्याने सेल्फ चेक इन चेकआउट मध्ये बाहेर ग्रंथालयाच्या बाहेर एखादा एक बॉक्स लावलेला असतो, कंपार्टमेंट डिजिटल बॉक्स. त्याने त्याचं कार्ड त्याला दाखवायचं, त्याने त्याच्या कार्डची एंट्री करायची, त्याने ते कुठलं पुस्तक नेले ते पुस्तक त्या कंपार्टमेंट मध्ये ठेवायचं, त्याने त्याची एंट्री करायची, पुस्तक ऑटोमॅटिकली पाठीमागे जाऊन त्या कंपार्टमेंट मध्ये पडतं. आणि संध्याकाळी काय करतो ग्रंथालय सेवक, तो कपाट उघडतो पाठीमागून, त्यातून जेवढे पुस्तक जमा झाले ते पुस्तक घेतो आणि ग्रंथालयामध्ये आणून त्या कपाटावर तो जमा करतो. म्हणजे काय झालं तर त्या ठिकाणी वाचकाचा सुद्धा वेळ वाचला आणि ग्रंथालय सेवकाचा सुद्धा वेळ वाचला. म्हणजे ग्रंथालय सेवकाचा वेळ वाचला कशासाठी, तर वाचकाने बाहेरच्या बाहेर त्या गोष्टीची सगळी अंमलबजावणी केली आणि पुस्तक ग्रंथालयामध्ये जमा झालं. त्यामुळे देवघेव पद्धतीच्या बाबतीमध्ये सुद्धा संगणकाचा वापर असेल किंवा बारकोडचा वापर असेल, या गोष्टीचा वापर करणं असेल. त्यानंतर ग्रंथालय तालिका आणि वर्गीकरण. जर समजा ग्रंथालयामध्ये तुम्ही कॅटलॉगिंग आणि हॅलो क्लासिफिकेशन. हॅलो. हॅलो हा हा, सर, बोला. देवघेव पद्धतीमध्ये फक्त तुम्ही सांगितले त्या पद्धतीने वाचक फक्त पुस्तक जमा करू शकतात आणि जर त्याला पुस्तक हवे असेल तर त्यासाठी यावं लागेल ना, पण नुकसान एक गोष्ट आहे ना त्याच्यामध्ये. आता ग्रंथालयाच्या सर्क्युलेशन काउंटरला किंवा देवघेवच्या काउंटरला तुमच्याकडे वाचक येताना 2 गोष्टीसाठी येतो, 3 गोष्टीसाठी ना. एक तर तो चौकशी करण्यासाठी येतो, दुसरं महत्वाचं म्हणजे तो पुस्तक घेण्यासाठी येतो आणि पुस्तक देण्यासाठी येतो. बरोबर. आता चौकशी करायची असेल, ओके, जर चौकशी करत असताना जर चौकशी करायला जर तुम्ही एखादा मॉड्यूल वापरला, काही जणांनी फेसबुक पेज तयार केलेले असतात, काही जणांनी व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले असतात, काही जणांची युट्यूब चॅनल तयार असतात, काही जणांचे ब्लॉग तयार असतात. जर तुम्ही इन्फॉर्मेशन त्या फेसबुक पेज वरती किंवा ब्लॉग वरती दिली तर तो तिथे बसून घर बसल्या बघून आता आपल्या मोबाईलमध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, आपण त्या गोष्टी बघू शकतो. त्यामुळे चौकशी करण्याला येण्याचा प्रश्न उद्भवत नाहीये. त्यामुळे एक गोष्ट तुमची कमी झाली. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रंथ जमा करायचे असतात ज्यावेळेला त्यावेळेला तो ग्रंथालयामध्ये येत नाही. आता पुस्तक घ्यायची असेल तर पुस्तक घ्यायचं असेल तर त्याला ग्रंथालयामध्ये यावंच लागेल. ग्रंथालयामध्ये न येता तो पुस्तक घेऊ शकत नाही. पण ग्रंथालयातून घेऊन गेलेली पुस्तकं ग्रंथालयामध्ये न येता तो जमा करू शकतो, कारण की ग्रंथालयाच्या बाहेर एक कंपार्टमेंट त्याने बसवलेले असेल. जर तुम्हाला पॉसिबल झालं तर
गोवा पब्लिक लायब्ररीमध्ये, गोव्याला पणजीला ती पब्लिक लायब्ररी आहे. त्या पब्लिक लायब्ररीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, तर इश्यू साठी तुम्ही ग्रंथालयामध्ये तुम्हाला यावंच लागेल, कारण तुम्हाला कुठलं पुस्तक पाहिजे हे बघण्यासाठी तुम्हाला ग्रंथालयामध्ये यावंच लागतं. पण ते पुस्तक जमा करत असताना तुम्ही ते पुस्तक बाहेरच्या बाहेर तुमच्या बारकोडचा रीड स्कॅन करून ते पुस्तक तुम्ही जमा करू शकता. मग 2 गोष्टी तुमच्या सर्क्युलेशन काउंटरच्या कमी झाल्या. एक तर चौकशी करणं आणि पुस्तक जमा करणं. म्हणजे या ठिकाणी वाचकाचा वेळ वाचला ना. आता फक्त ग्रंथालय देणं ही गोष्ट जर ग्रंथालय सेवकांकडे असेल, तर मग ज्या ठिकाणी तुम्हाला 10 मिनिटं लागणार होती, त्या ठिकाणी जर तुम्हाला 2 मिनिटं लागणार असेल, तर एकंदरीत ग्रंथालय वाचकाचा आणि ग्रंथालय सेवकाचा दोघांचाही वेळ वाचला ना. ओके सर. बरोबर. हा. इट इज व्हेरी इझी. म्हणजे वाचकांचा वेळ वाचवणं ही आपली सगळ्यात महत्वाची प्रायोरिटी आहे. आता यातली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रंथालय तालिका आणि वर्गीकरण. आता क्लासिफिकेशन आणि कॅटलॉगिंग आपण कशाला करतो? आता समजा एखादं पुस्तक आहे, आता पानिपत ही कादंबरी आहे, बरोबर. विश्वास पाटलांची पानिपत कादंबरी. आता पानिपत कादंबरी मला वाचायची आणि मी ग्रंथालयामध्ये गेलो. आता पानिपत कादंबरी कुठे ठेवली आहे, कशावरून आपण आयडेंटिफाय करतो, कशावरून ओळखतो? येस, कशावरून ओळखतो आपण? एक तर त्याचं रजिस्टर तयार असेल, ते सॉफ्टवेअरला तो नंबर टाकून किंवा लेखकाचं नाव टाकून, पुस्तकाचं नाव टाकून कोणत्या नंबरला ते पुस्तक आहे हे सापडू शकतं. बर, आता पुस्तकाला ते पुस्तक समजा 20,240 ला पुस्तक आहे, म्हणजे ग्रंथालयामध्ये याच्या अर्थ 20,240 पुस्तक आहेत, बरोबर. हो. पण आता मला ते पुस्तक पाहिजे, एक मग मी कॉम्प्युटरचं 20,240 पुस्तकं चेक करत बसणार का? मला कसं कळणार ते पुस्तक कुठे आहे ग्रंथालयामध्ये? कॉम्प्युटरचं जर सॉफ्टवेअर असेल तर तिथं आपण पुस्तकाचे नाव टाकले की जे पुस्तक असेल त्याचं यादी येईल ना सर. हो, पुस्तकाचं नाव सापडेल. पुस्तक ग्रंथालयामध्ये आहे हे तुमच्या ग्रंथालयामध्ये आहे हे दाखवेल, परंतु ग्रंथालयामध्ये माझ्याकडे 50 कपाट आहेत, तर ते पुस्तक 50 कपाटामध्ये कुठे आहे मला कसं कळणार? पुस्तकांचं वर्गीकरण करणं गरजेचं आहे सर. व्हेरी नाईस. पुस्तकांचं वर्गीकरण केलं, ज्याला आपण क्लासिफिकेशन वापरतो. आता 891.46 हा जर नंबर विश्वास पाटलांच्या पानिपत कादंबरीला असेल, तर 891.46 ला जे क्लास नंबर आहे, ह्या क्लास नंबरची पुस्तकं ज्या कपाटामध्ये आहे त्या कपाटामध्ये मी जाणार, त्या ठिकाणी मला पानिपत ही कादंबरी सापडणार, बरोबर. म्हणजे काय झालं, ग्रंथालय सेवकाने उठून तिथपर्यंत कोणाला तरी घेऊन जावं, ते पुस्तक त्याला काढत द्यावं. या ठिकाणी सेवकाचा वेळ वाचलाच, परंतु वाचकाने काय झालं, 50 कपाट चेक करत बसला नाही. तो एकाच कपाटामध्ये गेला ज्या ठिकाणी 891.46 हा क्लास नंबर आहे, वर्गीकरण नंबर आहे, ज्याला वर्गांक म्हणतो आपण, किंवा ज्याला आपण क्लास नंबर म्हणतो. तो त्या ठिकाणी गेला, त्याने ते पुस्तक घेतलं. म्हणजे ज्या गोष्टीसाठी त्याला 1 तास वेळ लागणार होता, त्या गोष्टीसाठी त्याने 1 मिनिटामध्ये ते पुस्तक स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलं. म्हणजे काय झालं, वाचकाचा पण वेळ वाचला आणि ग्रंथालय सेवकाचा सुद्धा वेळ वाचला. त्यामुळे ग्रंथालय तालिकीकरण आणि ग्रंथालय वर्गीकरण केल्यामुळे ग्रंथालय सेवकाचा आणि ग्रंथालय वाचकांचा वेळ वाचतो. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे ग्रंथालय परिचय कार्यक्रम, ज्याला लायब्ररी इंडक्शन प्रोग्राम किंवा लायब्ररी ओरिएंटेशन प्रोग्राम म्हटलं जातं. आता समजा नवीन विद्यार्थी येतात, महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेतात, पहिल्या वर्षीचे विद्यार्थी. आता समजा मी लॉ कॉलेजला काम करतोय, तर लॉ कॉलेजला काम करत असताना LLB साठी फर्स्ट इयरला 3 वर्ष LLB साठी करणारे विद्यार्थी पहिल्या वर्षी येतात आणि 5 वर्ष LLB करणारे विद्यार्थी पहिल्या वर्षी येतात. तर आता त्यावेळेला काय करायचं की पहिल्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही ग्रंथालय परिचय कार्यक्रम जर अरेंज केला, मग त्यांना आपण तिथे गेल्यानंतर ग्रंथालय म्हणजे काय, ओके, ग्रंथालयामध्ये कोणकोणत्या सेवा दिल्या जातात, ग्रंथालयाचे अटी व नियम कोणकोणते आहेत, हे ग्रंथालयातील जर समजा हे ज्ञान साहित्य जर तुम्हाला मिळवायचं असेल किंवा त्याचा अभ्यास करायचा असेल किंवा हे ग्रंथ पुस्तकं तुम्हाला जर वापरायचे असतील, तर तुम्हाला काय करावं लागेल, या सर्व गोष्टींचा अभ्यास दिला तर तो वाचक पुन्हा तुमच्यासाठी तुमच्या सर्क्युलेशन काउंटरला किंवा देवघेवच्या काउंटरला येणार नाही. त्याला माहिती आहे की मला हे सरांनी सांगितलेलं आहे, मला ह्या कपाटामध्ये गेल्यानंतर ही गोष्ट मिळेल किंवा हे पुस्तक मला असं वापरावं लागेल किंवा हे लेख किंवा हे नियतकालिक मला अशा पद्धतीने वापरावं लागतील. म्हणजे तो डायरेक्ट देवघेवच्या काउंटरला न येता डायरेक्ट त्या कपाटामध्ये जाईल किंवा त्या ज्ञान साहित्यापर्यंत जाईल आणि त्या ठिकाणी तो त्याचा ग्रंथाचा वापर करू शकेल. म्हणून ग्रंथालयामध्ये ग्रंथपालाने किंवा ग्रंथालय सेवकाने जे पहिल्या वर्षीचे विद्यार्थी असतात, जर तुम्हाला शक्य असेल तर प्रत्येक वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक वर्षी तुम्ही असे कार्यक्रम अरेंज करू शकता. परंतु जर असं शक्य नसेल तुमच्या शेड्यूलमुळे किंवा तुमच्या व्यस्त कार्यक्रमामुळे, तर तुम्ही पहिल्या वर्षीच्या विद्यार्थ्यांवरती अशा कार्यक्रमाचे अरेंज करून तुम्ही त्या पद्धतीने त्यांना त्या गोष्टीचा वापर करून देऊ शकता. मग ग्रंथालयातील ग्रंथ खरेदी वेळेवर करणं असेल, वर्तमानपत्रे, मासिके यांची वर्गणी वेळेवर भरणे, ग्रंथालय व नियतकालिकांची बांधणी वेळेवर करणे, या गोष्टींमुळे ग्रंथालय सेवकाचा तसेच वाचकाचा वेळ वाचतो. म्हणजे वेळेमध्ये सगळ्या गोष्टी खरेदी करणं, वर्तमानपत्र असेल, ग्रंथ असतील किंवा नियतकालिक आले असतील, त्या नियतकालिकांची बांधणी पुन्हा करून घ्यावी लागते, ज्याला आपण बाउंड व्हॉल्यूम्स तयार करतो. हे जर वेळेवर केलं तर त्या वाचकाला त्याच्या गोष्टी वेळेवर मिळू शकतील,
त्यामुळे वाचकाचा पण वेळ वाचेल आणि ग्रंथालय सेवकांचा सुद्धा वेळ वाचू शकेल. आता शेवटचा जो आहे तो म्हणजे ग्रंथालय ही वर्दक्षिणी संस्था आहे. 5वा सिद्धांत ग्रंथालय माहिती शास्त्र. 5वा सिद्धांत तो म्हणजे ग्रंथालय ही वर्दक्षिणी संस्था आहे. आता ग्रंथालय ही कायम वाढ होणारी संस्था आहे. आता समजा माझ्याकडे आज 10,000 कलेक्शन असेल, आणखी 10 वर्षांनी माझ्याकडे 20,000 पुस्तकांची संख्या असू शकेल, माझ्याकडे वाचकांची संख्या त्यावेळेला वाढू शकेल, त्यावेळेला काही टेक्नॉलॉजी बदललेली असेल तर त्यावेळेला माझ्याकडे कम्प्युटर चांगल्या पद्धतीने जास्त प्रमाणात असायला पाहिजे. मग असं करण्यासाठी जर मी आताच एका खोलीमध्ये ग्रंथालय चालू केलं तर भविष्यामध्ये मला ते ग्रंथालय अपुरं पडणार आहे. वर्धिष्णू याचा अर्थ ते कायम वाढ होणार आहे, बरोबर. मग असं जर ग्रंथालयामध्ये वाढ होणार असेल, ती जर वर्धिष्णू संस्था असेल तर मग त्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतात, कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतात. त्यातली पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रंथालयाची इमारत. आता वाढता ग्रंथसंग्रह, वाढती वाचक संख्या आणि वाढत्या ग्रंथालय सेवा यासाठी सध्याची ग्रंथालय इमारत अपुरी पडणार. त्यासाठी ग्रंथालय इमारतीमध्ये वाढ होण्याची क्षमता असायला हवी. तिचा पाया मजबूत अनेक मजली इमारत बांधण्यासाठी हवा. म्हणजे फक्त आता मी 2 मजले बांधले तर भविष्यामध्ये मला पुन्हा वरचे 2 मजले बांधता यावेत अशा पद्धतीचं नियोजन ते असावं. तसेच तिची वाढ सर्व दिशाने होऊ शकेल अशी असायला पाहिजे. तसेच सध्याच्या इमारतीभोवती बरीच मोकळी जागा असावी. तसेच ग्रंथालयातील कपाटे हलवण्याची सोय असावी, जिनेही रुंद असावेत. वाढत्या वाचक वर्गासाठी अधिक टेबल खुर्च्या, विजेंच्या दिव्याची सोय लागणार या दृष्टीने इमारतीची आखणी असायला पाहिजे. म्हणजे एकंदरीत काय की भविष्यामध्ये ग्रंथालयामध्ये वाढ होणार आहे या दृष्टिकोनातून ग्रंथालय किंवा ग्रंथालय चालकाने त्याचा विचार करायला पाहिजे. नंतर नवीन ग्रंथालय आणि शाखा ग्रंथालय स्थापने. नवीन ग्रंथालय तुम्हाला जास्त वाढत त्यांनी सांगितलं की इंडस्ट्रियलायझेशन असेल किंवा सिव्हिलायझेशन जास्त प्रमाणामध्ये होत आहे, तर त्या पद्धतीने तुम्हाला ग्रंथालय स्थापन करावे लागतील. किंवा तसं होत नसेल तर काही डिपार्टमेंटल लायब्ररीज किंवा ज्याला आपण शाखा ग्रंथालय म्हणतो अशी स्थापन करावी लागतील. त्यानंतर वाढत्या स्पेशलायझेशनमुळे विशेष ग्रंथालयाची संख्या वाढत जाणार. छोट्या विषयांसाठी ग्रंथालय स्थापन होणार. ज्ञान साहित्य प्रकारानुसार ग्रंथालय स्थापन होणार. म्हणजे जर तुम्हाला जर शक्य नसेल तर स्पेशलायझेशन एखाद्या विषयाचं स्पेशल, आता फार्मसी असेल तर फार्मसीसाठी स्पेशल काही ग्रंथालय तयार करणं असेल, किंवा आर्किटेक्चर असेल तर आर्किटेक्टसाठी काही स्पेशल ग्रंथालय तयार करणं असेल, काही लॉ असतील तर विधी ग्रंथालयांसाठी काही स्पेशल ग्रंथालय तयार, स्पेशलायझेशनचा विचार करून तुम्हाला ग्रंथालय स्थापन करावे लागतील. त्यानंतर ग्रंथसंग्रह. आता ग्रंथसंग्रह वाढत राहतो, त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी वाढ होत राहते. मग अशा वेळेला तुम्हाला कपाटांची संख्या सुद्धा वाढवावी लागणार आहे. पुस्तकांची संख्या तुमच्या वाढतात, अशा वेळेला ती कपाटांची संख्या वाढवण्यासाठी ग्रंथसंग्रह वाढत असताना तुम्हाला त्या पद्धतीने काही कॅटलॉग कॅबिनेट तयार करून ठेवावे लागतील. काही कपाटांची अरेंजमेंट तुम्हाला भविष्यामध्ये होऊ शकेल, अशी कपाटांची अरेंजमेंट ठेवण्यासाठी सुद्धा तुम्हाला जागा करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी असते. त्यानंतर 5वं जे आहे ते म्हणजे वाचक वर्ग. आता ही संख्या आपण मगाशी बघितलं की ही संख्या सुद्धा वाढत जाते भविष्यामध्ये. असं नाही की वाचक आता जर समजाकडे माझ्याकडे 400 वाचक आहे तर भविष्यामध्ये सुद्धा 400 वाचक त्याच्यामध्ये असेल, भविष्यामध्ये सुद्धा जास्त वाचक त्याच्यामध्ये असू शकतात. मग त्यांना द्यायचा असेल जर प्रवेश, त्यांची ग्रंथ देवघेव वाढत जाते, त्यासाठी जादा स्टेशनरी लागते, त्यांना वाचन करत बसण्यासाठी जास्तीत जास्त जागा लागते, खुर्च्या लागतात, पंखे, वीज, पाणी जास्त लागते. या सर्वांची तरतूद करायला पाहिजे. वाचकांच्या प्रश्नाचा विचार करण्यासाठी तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करायला पाहिजे. म्हणजे त्यांची मागणी आहे, वाचक जसा वाढतात तसे वाचणार. आपण म्हणतो पाणी, वीज, पंखे, त्यांना लागणारे बसण्याची व्यवस्था, त्यांच्या खुर्च्या, या सगळ्यांची वाढ होत जाते. याचाही सुद्धा विचार या ठिकाणी करावा लागतो. त्यानंतर वाचक वर्ग शहरात निरनिराळ्या भागात राहतो, म्हणून एका शहरात अनेक ग्रंथालय हवेत. एका ग्रंथालयाच्या अनेक शाखा निर्माण कराव्या लागतात आणि फिरती ग्रंथालय सेवा ठेवावी लागते, ज्याला आपण मोबाईल लायब्ररी सुद्धा म्हणतो, एम लायब्ररी. म्हणजे फिरते ग्रंथालय सुद्धा आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत, किंवा आपण बाहेर मार्केटमध्ये बघितलं असेल. किंवा अंतांसाठी ब्रेल लिपीतील ग्रंथांची ग्रंथालय स्थापन करावी. त्याचबरोबर कामगारांसाठी कारखान्यामध्ये एखादं ग्रंथालय तयार करावं. अशा विविध ग्रंथालय जर निर्माण केली तरी सुद्धा त्याच्यामध्ये निरंतर वाढ होत राहील आणि त्याचा आपल्याला वापर करता येईल. त्यानंतर पुढचं 1 मिनिट. सर आवाज येत नाहीये, अनम्यूट करून. हा, येतोय आवाज? हो सर. हो येतो. आता ग्रंथालय सेवक
हा एक महत्वाचा मुद्दा ह्या 5व्या सिद्धांतामध्ये आहे. तर ग्रंथालय सेवकांचं काय असतं की कोणत्या कामासाठी त्याची गुणवत्ता किती आहे, त्याला किती वेतन दिलं जातं, त्याला किती श्रम लागणार आहे, किती सेवक त्यासाठी लागणार आहे. एखाद्या वर्षामध्ये एखादं काम दिलं तर ते काम करण्यासाठी किती नक्की सेवक त्यासाठी लागतील, या सर्व गोष्टींचा विचार याच्यामध्ये करावा लागतो. जर समजा आपण आता भविष्यामध्ये जर समजा 20,000 ग्रंथ येणार असेल, आपण जर आता 2 स्टाफ घेऊन ठेवला असेल तर भविष्यामध्ये तो 2 स्टाफ त्या 20,000 ग्रंथांसाठी अपुरा पडणार आहे. म्हणून त्या पद्धतीने सेवकांची सुद्धा अरेंजमेंट किंवा सेवकांची त्या ठिकाणी नियुक्ती करायची असेल तर त्या गोष्टी सुद्धा विचार करावा लागतो. तसेच त्यांना बसण्यासाठी जादा जागा, फर्निचर आणि वेतन व भत्ते यावरील सतत वाढणाऱ्या खर्चाची तरतूद करून ठेवावी लागते. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण द्यावं लागतं. ओके, म्हणजे ग्रंथालय सेवक हा सुद्धा महत्वाचा विषय याच्यामध्ये येऊ शकतो. आता जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की वर्गीकरण, तालिकीकरण, तुम्हाला विषय वाढत जाणार आहे भविष्यामध्ये. पूर्वी ग्रंथालय माहितीशास्त्र क्षेत्रामध्ये काही ठराविक विषय होते, आता भविष्यात त्याच्यामध्ये वाढ होत गेली. संगणक शास्त्र विषय त्याच्यामध्ये आला, लायब्ररी सायन्स विषय पुन्हा त्याच्यामध्ये आला. मग असे काही विषय नवीन नवीन वाढ होत जाणार. मग असे नवीन विषय वाढ होत गेले तर त्याच्यासाठी त्यांचं तालिकीकरण किंवा वर्गीकरण करण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने अरेंजमेंट करावी लागेल. तर ह्याच्यामध्ये यांनी सांगितलं की एखाद्या विषयाचा विस्तार फार वाढत असेल तर त्यासाठी विशेष वर्गीकरण पद्धती तयार करावी लागेल. संगणक शास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, बायोटेक्नॉलॉजी, अर्थ सायन्सेस, स्पेस सायन्सेस यासारख्या सतत विकास पावणाऱ्या विषयांवरील ग्रंथांचे वर्गीकरण सामान्य वर्गीकरण पद्धतीनुसार करता येत नाही. त्यासाठी विशेष वर्गीकरण पद्धतीचा वापर करावा लागतो. आता ह्याच्यामध्ये हे जर दिलं असेल तरी मी तुम्हाला सांगतो की ज्याला डिवाइड डेसिमल क्लासिफिकेशन म्हणतात, दशांश वर्गीकरण पद्धती, ही वर्गीकरण पद्धती आहे ती तुम्हाला सर्व ठिकाणी वापरता येऊ शकते. त्यासाठी तुम्हाला विशेष वर्गीकरण पद्धतीचा वापर करावा अशी काही गरज नाहीये. हा जो सिलेबस आहे पूर्वीच्या पद्धतीने बनवलेला असल्यामुळे त्याचा अंतर्भाव याच्यामध्ये केलेला नाहीये. तसेच तालिकेमधील नोंदी सतत वाढत जाणार, त्यामुळे वर्णनानुक्रम रचनेविषयी नवीन प्रश्न निर्माण होतात. तालिकीकरण संहितेमधील बरेच बदल प्रत्येक आवृत्त्यामध्ये होत आहेत आणि वर्गीकरण पद्धतीमध्ये सतत बदल होत आहेत, त्याची दखल घेऊन बदल करणं आवश्यक आहे. म्हणजे तालिकीकरणामध्ये आणि वर्गीकरण पद्धतीमध्ये सतत बदल होत असतात. त्या बदलाचा विचार करून ग्रंथालय सेवकांनी त्या पद्धतीने कामे केली तर ग्रंथालय ही वाढ जाणारी संस्था असेल तर त्याचा परिणाम पुन्हा ग्रंथालय सेवकांवरती किंवा ग्रंथालयांवरती होत नाही. आता पुढचं म्हणजे ग्रंथालयात संगणक आणि इतर यंत्रांचा वापर करणे. आता एखादी गोष्ट आहे, आता बुक्सची जागा ई बुक्सने घेतली, संगणकाचा वापर केल्यामुळे काय झालं तर डिजिटल फॉर्मॅटमध्ये काही बुक्स अवेलेबल झाले किंवा काही रिसोर्सेस अवेलेबल झाले किंवा काही ज्ञान साहित्य उपलब्ध झालं. तर डिजिटल फॉर्मॅटमध्ये मग सीडी झाल्या, डीव्हीडी झाल्या, इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये किंवा पेनड्राईव्ह वरती सुद्धा काही ई बुक्स आले किंवा काही मोबाईल ऍप्लिकेशन तयार झाले ज्याच्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आणि कमी कमी जागेमध्ये तुम्ही ज्ञान साहित्य किंवा ग्रंथसंग्रह ठेवू शकला. आणि याच्यामुळे काय झालं तर तुम्हाला ग्रंथालयाचा जास्तीत जास्त वापर करता येऊ लागला. त्यानंतर वाढती आर्थिक तरतूद. आता ग्रंथालयामध्ये जसं भविष्यामध्ये बघितलं की पूर्वी एखादी गोष्ट घेण्यासाठी जेवढा खर्च लागत होता आता तीच गोष्ट घेण्यासाठी 3 पटीने जास्त खर्च वाढलेला आहे. मग अशा वेळेला एखादी आर्थिक तरतूद किंवा वाढती आर्थिक तरतूद जर करून ठेवली तर भविष्यामध्ये वाचकांना त्यांचे जे आवश्यक ग्रंथसंग्रह आहेत ते पोहोचवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही किंवा आपल्याला जास्त अडचणी येणार नाही. थोडक्यात काय तर ग्रंथालय ही सतत वाढणारी संस्था आहे. याचा अर्थ ग्रंथालयाच्या घटकांची सर्व बाजूने वाढ होत आहे, त्याची तरतूद करणे आवश्यक आहे. म्हणजे नियोजन, व्यवस्थापन, संघटन, आर्थिक तरतूद, सेवक वर्ग, तांत्रिक काम या सर्वच बाबतीत ग्रंथालय सेवकाला किंवा ग्रंथालय चालकांना विचार करावा लागतो. आणि त्यासाठी संगणक किंवा इतर तांत्रिक गोष्टीचा वापर करून किंवा इतर तांत्रिक गोष्टीचा वापर करून रिसोर्स शेअरिंग करणं ही सुद्धा ग्रंथपालांचे किंवा ग्रंथालय सेवकांचं सगळ्यात महत्वाचं कार्य आहे. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे डॉक्टर एस आर रंगनाथांनी ऑर्गॅनिझम ही संज्ञा या ठिकाणी वापरली. त्याच्यामध्ये त्याने काय सांगितलं की शरीरामध्ये अनेक प्रकारच्या पेशी असतात, त्याची वाढ 18 ते 21 वयापर्यंत होते. माणसाची उंची, जाडी या कालखंडात भरभर वाढते, परंतु विशिष्ट वयानुसार शरीराची उंची वाढत नाही, पचन क्षमता वाढत नाही, जाडीही वाढत नाही. परंतु मानवाची वाढ गुणात्मकरित्या होते, बुद्धीची वाढ होते, कालांतराने मॅच्युरिटी वाढते. या वाढीमध्ये पूर्वीच्या पेशी नष्ट होऊन नवीन पेशींची निर्मिती होते. हे सजीवाचं लक्षण आहे. परंतु ग्रंथालय ही अचेतन संस्था नाही, ती सजीव सचेतन आहे. जुने टाकून नवीन स्वीकारण्याची तयारी ग्रंथालयाने करायला हवी, हा संदेश 5वा सिद्धांत सांगतो. म्हणजे जुने टाकायचं. पूर्वीच्या काळामध्ये ग्रंथालयामध्ये संगणक नव्हते, आता संगणक आले. म्हणजे जुन्या गोष्टी ज्या होत्या रजिस्टर पद्धती असतील, जुन्या गोष्टी रद्दबातल करून त्या ठिकाणी संगणकाचा वापर केला आणि नवीन नवीन गोष्टी वाचकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा प्रत्येक ठिकाणी केला जाऊ लागला.
आणि याचं काय झालं तर ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे, कारण की त्याच्या कायम वाढ होणार आहे. हा ऑर्गॅनिझम प्रोसेस आहे. ऑर्गॅनिझम प्रोसेस आहे म्हणजे निरंतर ह्याच्यामध्ये वाढ होत राहणार आहे. आणि वाढ होत राहत असल्यामुळे ग्रंथालयामध्ये ज्या पद्धतीचा बदल अपेक्षित आहे तो बदल त्या ठिकाणी होऊ शकतो. हे एकूण ग्रंथालय शास्त्राचे 5 सिद्धांत झाले. आता ह्याच्यामध्ये कोणाला काही अडचण असेल किंवा काही पॉइंट समजले नसेल तर सांगा, आपण त्याच्यावरती पुन्हा डिस्कशन करूया. येस. कोणी सांगा एकाने, काही हरकत नाही. काही प्रॉब्लेम नाही सर. समजले सर, तुम्ही जे काही सांगितले ना ते सर्व व्यवस्थित समजले. म्हणजे सगळं समजलं म्हणून म्हणताय की सरांना कसं विचारायचं म्हणून बोलताय? त्या भाषेत म्हणजे सांगितलं असल्यामुळे सर समजले खरंच. ठीक आहे. 12:24 झाले आपण पुढे. हा बोला. एखादा व्यवसाय किंवा एखादं काही करायला लागतं त्यासाठी तयारी ती कशी लागते त्याप्रमाणे ते सिद्धांत आहे ना सर. हा, आता अशी गोष्ट आहे, एक प्रश्न पडतो की लायब्ररी सायन्स इज अ प्रोफेशनल व्होकेशन, म्हणजे लायब्ररी सायन्स हा व्यवसाय आहे की धंदा आहे? तर आपल्या डोक्यामध्ये एक गोष्ट नक्की पक्की असायला पाहिजे की लायब्ररी सायन्स इट इज अ प्रोफेशन, हा व्यवसाय. मग एखादा व्यवसाय तयार करत असताना आता आपल्याकडे ग्रंथालयामध्ये जसं दुकानामध्ये एखादा कस्टमर येतो, ओके, तसं ग्रंथालयामध्ये कस्टमरच आहेत आपल्यासाठी. मग कस्टमरची नीड फुलफिल करणं किंवा त्याची गरज पूर्ण करणं ही प्रत्येक ग्रंथालपालाची किंवा ग्रंथालय सेवकाची जबाबदारी असते. मग ही जबाबदारी पूर्ण करत असताना आपल्याला कशा पद्धतीने, आता पूर्वीची जी लहान दुकान आहेत त्या लहान दुकानामध्ये आपण सहसा जातो का? आता जास्त आपला ओढ कुठे असतो तर मॉलच्या ठिकाणी. कारण की मॉलमध्ये त्यांनी कसं केलेलं असतं की त्यांनी जागेचा परिपूर्ण वापर केलेला असतो आणि त्याच्या भविष्यामध्ये जर समजा काही बदल करायचे असतील तर त्याच्यासाठी सुद्धा अरेंजमेंट त्यांनी करून ठेवलेली असते. मग जसं ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे, तसंच मार्केटमध्ये सुद्धा मार्केट त्या गोष्टीचा विचार करतं किंवा बाजारपेठ सुद्धा त्या गोष्टीचा विचार करतं आणि त्या पद्धतीने वाचकांपर्यंत आपल्या सर्व गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात. तसंच ग्रंथालयामध्ये आपल्याला ग्रंथपालांनी किंवा ग्रंथालय सेवकांनी ग्रंथ असेल, पुस्तक असेल, इतर वाचन साहित्य असेल, नियतकालिक असतील, वर्तमानपत्रे असतील, हे जर वाचकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर भविष्याची तरतूद करून ठेवणं ही सुद्धा सगळ्यात मोठी जबाबदारी ग्रंथालय सेवकांची असते. आणि त्या पद्धतीने त्यांनी जर कार्य केलं तर माझ्या माहितीप्रमाणे भविष्यामध्ये ग्रंथालयामध्ये वाचकाला यायला तशी फारशी काही अडचण होणार नाही. ओके. हॅलो सर. हा बोला. हा बोला. मोबाईलच्या काळालयामध्ये ग्रंथालय हे सातत्याने भविष्यात राहतीलच का? हो, लागणार ना. ग्रंथालयांना देर इज नो रिप्लेसमेंट फॉर द लायब्ररीज. ग्रंथालयांसाठी रिप्लेसमेंट असू शकत नाही. आता अशी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना, आपण म्हणतो की ई बुक्स मोबाईलवरती अवेलेबल आहेत, बरोबर? ई बुक्स आपल्या मोबाईलवरती अवेलेबल आहेत, पण बरोबर. मी माझ्या हातामध्ये एक हार्ड कॉपी पुस्तक आहे, समजा माझ्याकडे हे पुस्तक आहे, ओके. आता माझ्याकडे हे पुस्तक आहे आणि हे पुस्तक मी वाचतोय आता, आणि हेच पुस्तक माझ्याकडे मोबाईलवरती अवेलेबल आहे. मला तुम्ही सांगा, हे पुस्तक मी असं हार्ड कॉपी वाचत असताना आणि सॉफ्ट कॉपी वाचत असताना तुम्ही कम्फर्टेबल कुठल्या सिस्टीमशी आहात? तुम्ही हार्ड कॉपी वाचताना कम्फर्टेबल असतात की सॉफ्ट कॉपी वाचताना कम्फर्टेबल असतात? सॉफ्ट कॉपी. सॉफ्ट कॉपी वाचताना माझ्या माहितीप्रमाणे तर मी एक पुस्तक सॉफ्ट कॉपी मध्ये ऍट अ टाइम नाही वाचू शकत. इट इज नॉट हार्ड इझी. कॉपी पुस्तक रूपात असल्यानंतर. हा, पुस्तक रूपामध्ये असल्यानंतर. मग मोबाईलवरती सगळी पुस्तकं तुम्हाला डिजिटल फॉर्मॅटमध्ये दिली तर तुम्ही वाचणार आहे का पुस्तकं? ते नाही, त्याचा कंटाळा आहे ना. हा, त्यासाठी काय झालं की आपण डिजिटल लायब्ररी कन्सेप्ट सांगतो. वी आर नॉट इन फेज ऑफ डिजिटल लायब्ररी, वी आर फेज इन हायब्रिड लायब्ररी. आपल्याकडे प्रिंट मटेरियल सुद्धा असायला पाहिजे आणि आपल्याकडे नॉन प्रिंट मटेरियल सुद्धा असायला पाहिजे. ज्या ज्या वेळेला गरज आहे त्यावेळेला मी नॉन प्रिंटचा वापर करणार आणि ज्या ज्या वेळेला मला महत्वाची गरज आहे त्या वेळेला मी प्रिंट मटेरियलचा वापर करून मी माझी गरज पूर्ण करू शकतो. आणि भारतामध्ये आता ह्याच पद्धतीने वाचकांच्या गरजा पूर्ण केल्या जातात. त्यामुळे मोबाईलचा परिणाम ग्रंथालयामध्ये होईल. हा, ग्रंथालय मोबाईलचा परिणाम कशा पद्धतीने होऊ शकेल तर मोबाईलच्या वापरामुळे वाचकांना सेवा ह्या कमी वेळेमध्ये आणि योग्य पद्धतीने दिल्या जाऊ शकतात. कारण की डॉक्टर एस आर रंगनाथननी पुस्तक निवडीचा सिद्धांत सांगितलेला होता, त्याला बुक सिलेक्शन पॉलिसी म्हणतात. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की योग्य वाचकाला योग्य वेळी योग्य ग्रंथ देणं ही ग्रंथालय सेवकांची जबाबदारी असते. योग्य वाचकाला योग्य वेळी योग्य ग्रंथ देणं, बरोबर? वाचक योग्य असायला पाहिजे आणि त्याला योग्यच वेळी द्यायला पाहिजे आणि त्याला योग्यच ग्रंथ दिला
तरच वाचक हा समृद्ध होऊ शकतो किंवा तो खुश राहू शकतो, अन्यथा तो राहू शकत नाही. बरोबर. मोबाईल काय करणार तुम्हाला, मोबाईल तुम्हाला सॉफ्ट कॉपी देईल. बरोबर, मोबाईल तुम्हाला सॉफ्ट कॉपी देईल, पण ते सॅटिस्फॅक्शन तुम्हाला जे प्रिंट मटेरियल देऊ शकेल ते मोबाईल तुम्हाला देऊ शकणार. ओके बरोबर. सर. त्यामुळे मोबाईल तुम्हाला रिप्लेस नाही करू शकत ग्रंथालयांना. मोबाईल काय करेल, तुम्हाला तुमचा वेळ वाचवेल, म्हणजे सिद्धांत तुमचा या ठिकाणी इम्प्लिमेंट करेल. ओके. पुस्तक हे वापरासाठी आहेत, तर मोबाईल वरून तुम्ही एखादा तालिकी सॉफ्ट कॉपी मध्ये तालिकी असेल तर तुम्ही ते मोबाईलवरती बघू शकाल, किंवा तुमचा वाचकाचा वेळ वाचू शकतो, किंवा ग्रंथाला त्याचं पुस्तक वाचक मिळू शकतो, किंवा पुस्तकाला त्याचा ग्रंथ वाचक मिळू शकतो. आणि वाढ होत असल्यामुळे ग्रंथालयाचा वापर करून काही पुस्तके ई फॉर्मॅटमध्ये ठेवली तर बाकीच्या पुस्तकांना त्या ठिकाणी जागा मिळू शकेल. हे 5 सिद्धांत मोबाईलच्या वापरामुळे त्या ठिकाणी इम्प्लिमेंट होऊ शकतात, परंतु मोबाईलचे रिप्लेसमेंट किंवा ग्रंथालयासाठी रिप्लेसमेंट मोबाईल ही गोष्ट त्या ठिकाणी नाही होऊ शकत. ओके ओके, ओके. ठीक आहे. आणखी काय घ्यायचं, 1 मिनिट राहिलं, 12:30 पर्यंत घ्यायचे होते. आता उद्या जर असेल तर उद्या महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळ. ओके. आणि ग्रंथालय कायद्यांची आवश्यकता काय आहे, कशासाठी आहे, या गोष्टी आपण उद्या संपून टाकू. चालेल. ओके सर. हा चालेल. हा, ओके. म्हणजे उद्या आणि परवा 2 दिवसामध्ये आपण आपला सिलेबस संपून टाकू, कारण की परीक्षा पण तुमची आहे असं मला मॅडमनी सांगितलं होतं. थोडा शेड्यूल माझं बिझी होतं, त्यामुळे मला ते शक्य झालं नाही त्यावेळेला गेल्या 2-3 आठवड्यामध्ये. परंतु ग्रंथालय संघटन हा विषय एवढा अवघड नाहीये, अँड इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. तुम्हाला काही अडचण असेल तर यू कॅन कॉल मी विदाउट एनी हेजिटेशन. तुम्ही मला फ्रीली कॉल करू शकता, काही प्रश्न विचारू शकता, किंवा आता इथे प्रश्न असेल तर विचारू शकता. फोन नंबर देता का सर? सर हा, फोन तुमचा नंबर फोन घ्या माझा. नंबर फोन नंबर घ्या. 9881 9881 977 9881 977 659. ओके. ओके सर. ओके, थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. आपण उद्या बरोबर 11ला स्टार्ट करू सेशन, आणि 11 ते थोडं वेळ झाला तर आपण 12:30 पण करू, किंवा 12ला संपू पण चालेल. ओके ओके. मी चालेल सर. तुमचं पेशन्सची वाट बघणार नाहीये, म्हणजे तुम्हाला जास्त कंटाळ येऊ नये अशा पद्धतीने आपण हे सेशन कव्हर करूया. हा सर. ओके, चलो, थँक्यू सो मच. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू सर. थँक्यू सर.